मागील पाठामध्ये आपण स्थितप्रज्ञ या घटकाच्या अंतर्गत आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ केला होता. मलाही मोह आवरत नाही, गीता सर्वच वाचून दाखवावी वाटते. गीता श्लोक वाचावेच वाटत आहेत, मोह सुटत नाही असं झालेलं आहे. काय करावं, तरी 1 तास झालाय, तरी पण आजही अध्ययन केल्यानंतर, कारण मला सवय आहे ज्या दिवशी ज्या विषयाचं व्याख्यान घ्यायचंय त्या संबंधी मी काहीतरी पाहूनच येतो. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, असं तुकोबरायचं म्हणणं आहे की कीर्तन कसं करावं, ग्रंथ पाहूनच करावे. नाहीतर काय, नाही नाही आम्ही ग्रंथात बघत नाही, आमचं आम्ही तयार केलेलं आहे, ह्याच्यात काय महत्व आहे, असं काही नाही. ग्रंथ पाहून या ग्रंथ, मग ग्रंथ पाहिल्यानंतर कळतं, विस्तार होतो, बुद्धीचा विस्तार होतो. त्याचं महात्म्य आपल्याला एवढं मोहित पाडतं की ते आपल्याला पुढत पुढती कुठे देता वाढे सोनियाची अधिकता, याप्रमाणे अनेक 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 आणखी चिंतन करावंसं वाटतं. तर त्याप्रमाणे मग प्रथम सत्राचा आहे बरं का, द्वितीय सत्राचा फर्स्ट इयरचा क्लास आहे, सोमवार मंगळवार बुधवार. चुकून सेकंड इयरच्या ग्रुपवरती मेसेज केला होता. जर ते दुसऱ्या वर्गाचे उपस्थित राहतील आणि काय सांगत आहेत कुठं, असं होतंय कधी कधी बरं का, मग ते कुठलं सांगायला लागले की असं होऊ नये बरं का. तर दुसऱ्या वर्गाचे जे आलेले आहेत ते ऐकू शकता, असं काही नाही, परंतु असं शंका येऊ देऊ नका हे कुठलं सांगत आहे असं, बरं का. दुसऱ्या वर्गाचे काय आलेत उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासाठी सूचना केलेली आहे. जसं स्तुतीमध्ये सांगतात, मल निर्मोचनम स्नानम जलस्नानम दिने दिने, बरं का, मल निर्मोचनम पुंसाम असे पाठ आहे, पाठभेद आहे थोडासा. म्हणजे आपण दररोज स्नान करतो कशासाठी करतो, मल निर्मोचनम, मळ घालवण्यासाठी, आळस घालवण्यासाठी आपण काय करतो, आंघोळ करतो म्हणे. परंतु गीता गंगोतकाने स्नान एकदा केल्यानंतर तर कोणता मलाचा नाश होतो, तर संसार मलनाशनम. पण गीताध्ययन कसं केलं पाहिजे म्हणे, गीता अध्ययनशीलस्य प्राणायाम परस्यच, नुसता प्राणायाम करण्याने लाभ होणार नाही बरं का. प्राणायाम पूर्वक गीतोक्त गीता अध्ययन करून प्राणायाम केला पाहिजे. कारण महर्षी पतंजलींनी सुद्धा स्वाध्यायाला 2 वेळा स्थान दिलेलं आहे. क्रियायोगामध्येही स्थान दिलेलं आहे आणि कशामध्ये, नियमामध्ये सुद्धा स्थान दिलेलं आहे बरं का. म्हणजे स्वाध्याय हा योग साधनेसाठी सुद्धा आवश्यक आहे बरं का. स्वाध्याय म्हणजे काय, मोक्षशास्त्र अध्ययनम स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय आहे, मोक्षशास्त्राचं अध्ययन करणे. म्हणजे नाहीतर कोणी कादंबरी वाचेल बरं का, काही तर कादंबरी वाचतात, वाचन म्हणजे स्वाध्याय असं काही जणांचं जर मत झालं तर अवघड होऊन जाईल बरं का. नाहीतर कादंबऱ्या वाचतील, कथा वाचतील, चित्रपटाच्या कहाणी आणतील, पण त्याला स्वाध्याय म्हणलं जाणार नाही. तर मोक्षशास्त्राचं अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय आहे. म्हणजे मोक्षशास्त्राचं अध्ययन करत प्राणायाम परस्यच जर असा असेल तर मात्र तो काय होतो, पूर्वजन्म कृतानिच पापानी, सर्व पापाचा नाश होतो असा आहे. परत पुन्हा आणखी काय सांगतात, गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गीता हे काय आहे, गंगोदक आहे. गीता हे जल कसलं आहे, संसार मल नाशन करणारं मल आहे. गीता हे कसलं, आणि परत गीता हे काय आहे, दुग्ध आहे. गीता हे दूध आहे. त्याची धेनू कोण असेल, तर भगवान स्वतः कृष्ण परमात्मा हे कोण आहे, गाय आहे. आणि वत्स कोण आहे, तर ते म्हणजे अर्जुन आहे. आणि जसं गाईला गाय दूध वासरासाठी देते, परंतु वासरापुरतं देत नाही बरं का. म्हणून दूध आपल्याला देत नाही गाय, वासराने अगोदर स्तनपान केल्यानंतर आपण दूध काढतो असं आहे. तसंच वत्स कोण आहे, तर अर्जुन आहे. आणि अर्जुनावर दया करून अर्जुनाच्या प्रेमापोटी भगवंतानी जे रहस्य आहे युगानुयुगी जे वेदामध्ये दडलेलं आहे, उपनिषदामध्ये दडलेलं आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन, असा जो आहे त्यांनी या वेद मातेचं बरं का, किंवा वेद ही गायच आहे आणि भगवान कृष्ण सुद्धा गायच आहेत. आणि या गोमातेचं दुग्ध दोहन केलेलं आहे. आणि ते पहिले पार्थ, म्हणजे पार्थ पहिले आहेत, वत्स आहेत ते.
आणि त्याचा लाभ ह्या जगाला झालेला आहे. अशा प्रकारे ह्या गीतेचं महात्म्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे मला आज गीता शिकवा वाटायला लागले. पुढच्या वर्षी मी दुसरा पेपर शिकवणार आहे. दुधगावकर सर पहिला शिकवतील आता पुढच्या वेळेस, म्हणून मी गीता शिकवणार आहे आता पुढच्या वेळेस पासून. गीतेचं खूपच आनंद आला मला वाचन करत असताना. तर या गीतेचं बद्दल मी अगोदर सांगितलं, गीता हा एक स्वतंत्र ग्रंथ नव्हे, तर महाभारतातील काही अध्याय म्हणजे गीता आहे. आलं लक्षात? आणि महाभारतामध्ये असे अनेक ग्रंथरत्न आलेले आहेत. अनेक असे उपदेश रत्न महाभारतामध्ये प्राप्त होतात, ज्यामुळे मनुष्याचं जगताचं कल्याण संभवतं. असं महाभारत खूप महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण गीतेचं महत्व पाहिलेलं आहे. तर या गीतेच्या प्रारंभ कसा झालेला आहे, तर दोन सैन्याच्या मध्ये, आपल्याला माहिती आहे महाभारत युद्धामध्ये युद्ध का झालं होतं, काय तर धर्म अधर्म घडलेला आहे, अन्याय कुणावरती घडलेला आहे, त्यालाच धर्म म्हणजे, न्याय म्हणजे धर्म आणि अन्याय म्हणजे अधर्म या अर्थाने बरं का. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम या अर्थाने धर्म नसेल, तर न्याय अन्याय या अर्थाने अधर्म घडलेला आहे आणि अधर्माच्या विरुद्ध अन्यायाच्या विरुद्ध युद्ध केलेलं आहे. त्याच्या अगोदरची आपल्याला कहाणी माहिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये मग आपल्याच नातेवाईकामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि त्या युद्धाच्या प्रारंभी दोन्ही सैन्याच्या मध्ये चालू असलेला हा संवाद होता. जसं की सुरुवातीला भगवद्गीतेचा प्रथम अध्याय असा सुरू होतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव कुरुवत्त संजय. पहिला श्लोकातील पहिलं पद काय आले माहितीये? भगवद्गीता जिथे सुरू होते त्या भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकातील पहिलं पद काय आलं असेल? धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. धर्म. पहिलं पद काय आहे? धर्म. धर्म बरं का. धर्म किती महत्वपूर्ण आहे पहा. धर्म क्षेत्र वगैरे पुढचं सोडा आता श्लोक. म्हणजे गीता सुरू कुठून झालेली आहे? धर्मापासून सुरू झालेली आहे बरं का. मग समग्र गीता कशात आहे? धर्मातच आहे. समग्र गीता सुद्धा कशात आहे? धर्मातच आहे. आता असं करा, भगवद्गीतेतील पहिल्या श्लोकातील पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकातील पहिल्या पदातील पहिलं अक्षर घ्या. काय असेल? ध. हा हा. मग जरी पुढचं जरी अर्ध अक्षर घेतलं, रफार आहे, रेफ, काय होतं? धर. धर. बरोबर आहे. आता भगवद्गीतेतील शेवटच्या अध्यायातील शेवटच्या श्लोकातील शेवटचं अक्षर घ्या. कोणाला माहिती आहे? सांगणार नाही, तुम्ही बघायचंय. नीतिर्मतिर्मम. नीतिर्मतिर्मम. हा. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर् विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मम रफार आहे तिथे. पहिल्या म वरती रफार आहे. मग र तिथलं आणि इथलं कुठलंही र घ्या. काय होतं शेवट? भगवद्गीतेतील पहिल्या श्लोकाचं पहिलं अक्षर घ्या आणि भगवद्गीतेतील शेवटच्या श्लोकाचं शेवटचं अक्षर घ्या. काय होतं? धर्म. म्हणून धर्म सोडून गीता नाहीये बरं का. आणि गीता धर्मासाठीच आलेली आहे, धर्मरक्षणासाठीच आहे बरं का. आणि धर्म याचा अर्थ असा होत नाही की पंथ होत नाही बरं का. धर्म शब्दाचा अर्थ पंथ, जात असा अर्थ होत नाही. समूहासाठी धर्म शब्द नाहीये. योग्य आहे त्याचं नाव धर्म आहे. म्हणून धर्म हा काय आहे? चतुर्विध पुरुषार्थापैकी पहिला धर्म आहे. चतुर्विध पुरुषार्थ आहेत, अभ्यासक्रमाच्या बाहेर नाही सांगत मी बरं का. चतुर्विध पुरुषार्थ आपला अभ्यासाचा टॉपिक आहे मोक्ष. तर चतुर्विध पुरुषार्थामध्ये मोक्ष येतो, परंतु धर्मशास्त्रात आणि अध्यात्मशास्त्रात सुद्धा धर्मशास्त्राचं महत्व सांगतोय मी बरं का. धर्म किती महत्वपूर्ण आहे. तर भगवद्गीतेची सुरुवात धर्मातच होते आणि शेवट सुद्धा धर्मानेच होणार आहे. धर्मासाठीच भगवद्गीता आहे हे सांगण्यासाठी सांगतोय. कारण भारतीय संस्कृतीच धर्मापासून सुरू होते. मनुष्य जीवनामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले गेलेले आहेत.
भारतीय धर्म परंपरेमध्ये, अध्यात्म परंपरेमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले आहेत, 4 मिळवण्याच्या गोष्टी सांगितल्यात पुरुषार्थ म्हणजे. तर त्या कोणत्या आहेत? तर धर्म पहिला पुरुषार्थ आहे, दुसरा अर्थ, अर्थ, तिसरं अर्थ, काम काम, आणि चौथा मोक्ष. काम, मोक्ष. आणि मोक्ष. मग सर्व म्हणतात पुरुषार्थ चौथी सिद्धी घेऊन या आपल्या हाती निघाला भक्तिपंथी जगात येत. ज्ञानोबा म्हणतात भक्तिपंथामध्ये मोक्ष नावाची चौथी सिद्धी. परंतु गीतेला मान्य काय आहे सांगू मी. तर पहिला पुरुषार्थ आहे धर्म. धर्म कळाल्या, धर्मपूर्वकच अर्थार्जन केलं पाहिजे. विस्तार नाही करायचं, मला व्याख्यान होईल म्हणून काय करावं, मोह आवरत नाही, पण थोडस करतो, कंट्रोल करतो. तर धर्म पूर्वकच अर्थार्जन केलं पाहिजे. धर्म सुरुवात आहे. सुरुवातीला धर्म कळायला पाहिजे. धर्म कळाल्यानंतर धर्मपूर्वक अर्थार्जन केलं पाहिजे. बरं का. धर्मपूर्वक काय करायचंय? अर्थार्जन. आपण पाहिले कशामध्ये? बौद्ध दर्शनामध्ये. संध्याताई सांगू शकतील काय आहे? काय आहे? सम्यक आजीविका, अष्टांग आर्य मार्ग. सम्यक आजीविका म्हणजे आजीविका. दारू विकायचं का? मांस विकायचं का? चोरी करायचं का? गांजा, गुटखा, मावा विचारायचा? मारण्याच्या सुपाऱ्या घ्यायच्या का? हे माझा निर्वाहाचं साधन आहे असं चालेल का? कोणी म्हणेल मग नाही आमचा उद्योग आहे. तर बौद्ध दर्शन काय सांगतं? सम्यक आजीविका. आजीविका अशी असली पाहिजे की लोकांच्या हिताविरुद्ध, लोकांवरती अन्याय करून आपण उदरनिर्वाह करायचा नाही, असं तिथं सुद्धा तत्व आलेलं आहे. मग ते कळण्यासाठी काय करावं लागेल? धर्म कळायला पाहिजे अगोदर. धर्म कळाला तर आजीविका काय हे कळेल, अर्थार्जनाचा मार्ग कळेल. म्हणजे अर्थार्जन कसं करायचं आहे? धर्मपूर्वकच करायचं आहे. आता चला तिसरा पुरुषार्थ आहे. मग धर्म कळाला, धर्मपूर्वक अर्थ कळाला, धर्म झाला, अर्थही झाला. मग ज्यांचं विषय वासना, मन, इंद्रिय कंट्रोलमध्ये नाहीयेत, कंट्रोलमध्ये नाहीयेत, बरोबर, ब्रह्मचारी नित्य घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्यामध्ये काय करायचं आहे? धर्मशास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे आणि त्या धर्मशास्त्राच्या अध्ययनपूर्वक अर्थार्जनाची आपली पात्रता आणायची आहे. बरं का. आणि ज्यांना ब्रह्मचर्य आश्रमातून विषय वासना सतावतच नाहीत, मग त्यांनी सरळ चौथा मार्ग करू शकतात, संन्यास आश्रम. किंवा ज्यांना कामना आहेत, वासना आहेत, मग त्यांना धर्म सांगत नाही की संन्याशी हो, बळ जबरदस्तीने भगवला, श्वान तरी भगवे सहज वेश त्याचा, भगव घालायलाच पाहिजे असं तसं म्हणत नाही. मग काय म्हणतं? मग लगे काम प्रवृत्ती. उग कशी जमते काम प्रवृत्ती? भारतीय संस्कृती खूप विज्ञाननिष्ठ आहे बरं का. त्याला काम प्रवृत्ती होत आहे, त्याला काम प्रवृत्ती होत आहे, सेक्सची इच्छा भावना होत आहे, म्हणून त्याला काम पुरुषार्थाचा अधिकार देत नाही. तर त्याला धर्म कळायला पाहिजे, धर्मपूर्वक अर्थ कळायला पाहिजे. आणि त्यावेळेस त्याला अर्थपूर्वक काम नाही, अर्थपूर्वक काम नसेल तर धर्मपूर्वकच अर्थ, धर्मपूर्वकच काम सेवन करण्यासाठी शास्त्र परमिशन देतं. बरोबर आहे. म्हणून आपण पत्नी शब्द वापरत नाही. काय वापरतो? धर्मपत्नी. बरं का. नुसती पत्नी नाही म्हणायचं, धर्मपत्नी असते. बरं का. म्हणजे धर्माने दिलेली, धर्म कार्यासाठी प्राप्त झालेली, म्हणजे काम प्रवृत्ती सुद्धा आपली धर्माला सोडून असता अपेक्षित नाही. धर्मपूर्वकच अर्थ कमवायचा आहे आणि धर्मपूर्वकच काम सेवन करायचंय. मग आता अर्थाला आणि कामाला धर्मपूर्वक मानलं, आता मोक्षाला कसं मानायचं? यासाठी मी एवढा खटाटोप केला. ते एवढं सांगतोय ती. आता मोक्ष मोक्ष मोक्ष, आता मोक्ष सुद्धा धर्मपूर्वक आणि अधर्मपूर्वक होतो का? म्हणावे लागेल. धर्मपूर्वकच म्हणावे लागेल. मग अधर्मपूर्वक होतो का? होतो. अधर्मपूर्वक मोक्ष सुद्धा प्राप्त होतो. अधर्मपूर्वक सुद्धा मोक्ष प्राप्ती करता येते. राम राम आणि मरा मरा. नाही नाही तसं नाही. रावण, कंस, रावण, कंस, बरोबर आहे. म्हणून भगवंतानी पुतना हिला सुद्धा आईची गती प्राप्त झाली आहे बरं का. म्हणून भक्तिपंथामध्ये सौदत्ती सर भक्ती मार्गाचं महत्व सांगतो. भक्त मुक्ती मागत नाहीत आम्हा, बरं का, मोक्ष मागत नाहीत. म्हणजे मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा. मुनिमुक्त झाले भेतात गर्भवासाला. योगी भेतात, योग्यांचं ब्रह्मशून्य आहे, हे योगी भेतात म्हणून कैवल्य मोक्ष मिळवतात. आम्ही नाही. आम्हा विष्णुदासा
सहज होतो म्हणून आम्ही घाबरत नाही म्हणे. म्हणून वैष्णव मातलेले वैष्णव असतात. म्हणून भक्त जे आहेत ते मुक्ती मागत नाहीत. म्हणून कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. तुकोबरायचं एक प्रमाण आहे बरं का. भगवान रामरायांनी मुक्त कुणाला केलं माहित आहे का? राक्षसांना मारून मुक्त केलंय. मुक्ती राक्षसांना देतो भगवान. आणि कपी कुळ उद्धरिले, कपी कुळाला मात्र उद्धार केलेला आहे. फरक आहे थोडासा पासी सर, बरं का. मुक्ती पुतनेला पण दिलेली होती. आईला जी गती दिली आहे ती पुतना जी विष घालून मारायला तिला सुद्धा दिलेली आहे. परंतु भक्ताला तिथे कसं पाठवेल मग? नाही. म्हणून भक्त हे वेगळेच असतात. असो, चला काय सांगायचं होतं मग मला. तर मोक्ष मिळवण्याचा सुद्धा मार्ग अधर्मपूर्वक असतो. आता ओशो रजनीश अध्यात्म मार्गी आहेत. अद्वैत वेदांती खूप असे आहेत काय धर्मच मानत नाहीत. धर्म मानत नाहीत. खाण्यापिण्याचं शास्त्र धर्म मानत नाहीत. कशाचाच काही मानत नाहीत. मग काय, मी ब्रह्म आहे बस झालं ना. मग काय, मी ब्रह्म आहे. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन. कैवल्य पदाच्या वेळेस मी मागील पाठात बोललो होतो की योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मनि रमते चित्तम. मग जो ज्यांना ब्रह्मबोध झाला मग तो काहीही होऊ द्या, मग तो कसाही वागायला लागतो, तर त्याची बद्धता येत नाही. म्हणून असा अधर्मपूर्वक मोक्ष मिळतो. मग ते वागायला कसे वागतात? काही वागू शकतात. कुत्र्याचं दूध पी, बरोबर आहे, उकंड्यावरच बस, असे काही महात्मे सांगितलं होतं मी त्यावेळेस बघा. तर असं कळतं. परंतु जे संत कुणाला म्हणायचं? संत असे आहेत की क्रिया करून दाविती अंगी. कारण आपण मुक्त झालो म्हणून जर आपण चुकीचं वर्तन करायला लागलो, आपण चुकीचं जर वागायला लागलो, स्थितप्रज्ञ सांगायचंय यासाठी, बाहेरचा नाही विषय. स्थितप्रज्ञ काय असतो? गीतेला कसा मोक्ष मान्य आहे यासाठी सांगतोय बरं का प्रोफेसर सर. भगवती गीता कसा मोक्ष सांगते यासाठी मी सांगतोय बरं का. मोक्ष मिळाला बस झाला, मला बोध झाला म्हणजे मुक्त झाला. आता मी काही वापस फिरू शकत नाही म्हणजे मी काही वागू शकतो असं मान्य नाही, गीतेला मान्य नाही ते. यासाठी सांगतोय मी. काय होता विषय आपला? तर कसंही राहिलं तर ते मुक्ताची गती त्यांना प्राप्तच होते, तो बद्ध होऊ शकत नाही. मग असा व्यक्ती काय करायला लागतो? त्याला समाजाशी काही देणं घेणं नसतं. असे काही महापुरुष आहेत, त्याला अवलिया म्हणतो आपण. अवलिया, संत, फकीर असे काही काही आलेले आहेत. परंतु संत असे असतात की भगवद्गीता हे सुद्धा सांगते, यद यद आचरती श्रेष्ठ. कुणाला पाठ आहे का श्लोक हा? यद यद आचरती श्रेष्ठ हो सर. तत्तदेवे तरो जनः प्रमाणम यत् कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणून नाही, तुम्ही मुक्त झालात म्हणून चुकीचं वागू नका. बरोबर आहे. मी काही खाल्लं, काही पिलं, कुठेही राहिलं, कुठेही बसलं, मी मुक्त झालेलो आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी, मला बोध झालेला आहे, मला मुक्ती मिळालेली आहे. आता मला काही नाही. मी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्हाला पाप लागत नाही, पुण्य लागत नाही, म्हणून मग आम्ही कसंही वागू असं भगवद्गीतेला मान्य नाही. तर काय केलं पाहिजे? यद यद आचरती श्रेष्ठ. लोक काय करतात माहितीये? तत्तद एव इतरहा जनः, तेच इतर लोक पाहतात कुडके सर, बरं का. मोठे व्यक्ती जसं वागायला लागतात तसं इतर लोक वागायला लागतात. तत्तद एव इतरहा जना, बरं का. इतर जण तसे वागायला लागतात आणि काय करतात? प्रमाणम यत् कुरुते, त्यालाच प्रमाण मानतात. आमचे महाराज असे वागतात, मग आम्ही का ना वागावं? नाही ना, हा व्यक्ती असा वागतो, हे महापुरुष तसे वागतात, हे संत तसे करतात, बरोबर आहे, आमचे गुरुजी असे वागतात. मग काय होतं? मग मोठे व्यक्ती वागतात तसे काय होतात? बारके वागत राहतात. तत्तदेव इतरा जनाः प्रमाणम यत् कुरुते लोकः तद अनुवर्तते. मग लोक सुद्धा तसेच वागायला लागतात. म्हणून भगवद्गीता आचारमीमांसा सुद्धा सांगते. भगवद्गीता निव्वळ तत्वमीमांसा सांगत नाही. तत्वज्ञानाच्या प्रारंभी मी सांगितलं होतं 3 मीमांसा. कोण सांगेल? आचार, प्रमाण आणि तत्व. हो, तत्वमीमांसा, आचार, तत्वमीमांसा, त्याला प्रमाण मीमांसा किंवा त्याला ज्ञान मीमांसा म्हणायचं. आणि एक आहे तिसरी आचार मीमांसा. भारतीय धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र निव्वळ तत्वमीमांसा सांगत नाही. निव्वळ कोरडं तत्वज्ञान नकोय, आचारासह पाहिजे. आचार प्रभवो धर्म, आचार
प्रभो धर्म कुठं धर्मस्य प्रभुरच्युत, बरोबर आहे. मग आचार हा प्रभूचा धर्म आहे आणि तो आचारशील आहे म्हणून तोच कसा आहे अच्युत आहे. अलग लक्षात. म्हणून आचारशील आपण असलं पाहिजे हे गीता सांगत आहे. निवड तत्वज्ञान सांगत नाही. तत्वबोध झाला म्हणजे आपण कसे वागायचं नाही. यावरती ज्ञानोबराय ओवी करतात की काय करतात, वडील जे जे आचरती, वडील जे जे आचरती तया धर्म नाव ठेविती. अर्धा आठवत नाही आता ओवी. वडील जे जे आचरायला लागतात आपल्या इथे पाहतात बघा, आपले आमच्या कुळ परंपरा आहे म्हणतात, आमच्या कुळात असंच आहे, बरोबर आहे. आमच्या सासूबाई असंच करत होत्या म्हणून मी असंच करते. आजी सासू तेच करत होती, सासू माझी असंच करत होती म्हणून सुनही तसंच करते. का? धर्म कशाचं नाव आहे माहितीये का? परंपरा पडलेल्या. आणि त्या कशा पडतात? वडील जे जे आचरते. म्हणून वडिलांनी काय केलं पाहिजे? आचरण कसं केलं पाहिजे? चांगलंच केलं पाहिजे. आपल्याला जरी काही फरक पडत नसेल तर दुसऱ्यावरती फरक पडू नये, दुसऱ्यांना नक्की त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे. आणि हे चांगलेच लक्ष कशाचे सांगितलेत? स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. तर असा स्थित प्रज्ञ कशी सांगते गीता आपण तो पाहणार आहोत, बरं का. आणि त्या स्थित प्रज्ञाचा उपदेश भगवंतानी दुसऱ्या अध्यायामध्ये आणि उपदेशाच्या पहिल्या अध्यायामध्ये केलेला आहे. तर भगवद्गीतेची सुरुवात अशी झाली, धर्मातून झाली. धर्मातून झाली आणि अधर्म होता म्हणूनच युद्धाची तयारी झाली होती. धर्म आणि अधर्म या दोन्हीच्या मध्यभागी भगवद्गीता झालेली आहे. आणि त्या ठिकाणी धर्म काय आणि अधर्म काय सांगत आहे. मग धर्म काय अधर्म सांगत असताना धर्म अधर्माबरोबरच अर्थही सांगत आहे, कामही सांगत आहे आणि धर्मपूर्वकच तो मोक्ष मार्ग सुद्धा सांगत आहे. आणि हे सांगत असताना जसं आपण नऊ दर्शनामध्ये पाहिलो तसं भगवद्गीता सुद्धा काय सांगते? तत्वमीमांसा सांगते. भगवद्गीता काय सांगते? तत्वमीमांसा सांगते. भगवद्गीता काय सांगते? प्रमाण मीमांसा सांगते. भगवद्गीता काय सांगते? आचार मीमांसा सांगते. बरोबर आहे. त्या तीनही मीमांसा भगवद्गीतेमध्ये आलेल्या आहेत. मग आता तुम्ही म्हणाल तत्वमीमांसा मग कोणती मानते भगवद्गीता? सांख्याची मानते, न्याय वैशेषिकाची मानते का वेदांताची मानते का त्यात अद्वैत वेदांताची मानते? गीता या भानगडीतच पडत नाही, बरं का. गीता कशी आहे बरं का? तर गीता नित्य नूतन देखी जे ऐसे गीता तत्व, दररोज वेगळं भासतं, बरोबर आहे. कोणताही साधक येऊ द्या, तो कोणत्याही वर्णाचा येऊ द्या, स्त्री येऊ द्या किंवा इतर धर्माचा सुद्धा येऊ द्या, कोणत्याही आचाराचा असू द्या, रजोगुणी असू द्या, तमोगुणी असू द्या, सात्विक गुणी असू द्या, पवित्र असो अपवित्र असो, काही असो, प्रत्येकाला सामावून घेणारी ही गीता आहे. त्यामुळं तत्वज्ञान हे गीतेचं समग्र आहे. म्हणून आपण म्हणलं होतं की वेदातील सर्व सारांश हा गीतेमध्ये आलेला आहे. म्हणून गीतेमध्ये सांख्ययोग आहे हे सांगायचं आपल्याला. दुसऱ्या अध्यायामध्ये हे सांगत मी स्थितप्रज्ञाकडे जाणार आहे. भगवद्गीतेतील दुसरा अध्याय काय आहे? सांख्य दर्शन. म्हणजे सांख्य आणि योगाचे सिद्धांत दुसऱ्या अध्यायात आलेले आहेत. म्हणजे गीतेमध्ये सांख्य योग आहे सिद्धांत. त्यानंतर मग हठयोग आहे का? हो. आसन प्राणायाम मुद्रा बंध सांगते का गीता? हो सांगते. का गीता ठेवली आपल्या अभ्यासक्रमामध्ये? मी बोललो होतो अगोदर. तर गेल्या सत्राला आपण 6वा अध्याय पाहिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनमात्मनः नातिनीचम नातिनीचम इत्यादी सांगितलेलं आहे. परत प्राणापान गतौ रुद्ध्वा प्राणायाम परायणः, बरोबर आहे. इत्यादी इत्यादी अनेक योगिक म्हणजे ते हठयोगाच्या गोष्टी आहेत. म्हणजे हठयोग सुद्धा गीतेकडून सुटलेला नाही. मग गीतेकडून कर्मयोग सुटतो का? कर्मयोग सुद्धा सुटला नाही. म्हणजे आम्हाला मग भक्तियोग सुटला का? भक्तियोग सुद्धा गीतेकडून सुटत नाही. जो भावना प्रधान व्यक्ती आहे त्यासाठी गीतेमध्ये भक्तियोग आहे. आग्रह नाही गीतेचा की तुम असंच असलं पाहिजे, हेच तत्व मानलं पाहिजे असं नाही आग्रह. कसाही असो तो, कसाही असो तुझ्यासाठी इथे आहेच आहे. मग ते गीतेमध्ये कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, सांख्याचा ज्ञानयोग सांगितला, इत्यादी अनेक योग सांगितलेले आहेत जे समग्र सांगते गीता. म्हणून गीता हा आपल्या योगाचाही ग्रंथ आहे आणि
तत्वज्ञानाचा सुद्धा ग्रंथ आहे. मग तत्वज्ञानाचाच नाही, जीवनचर्येचा सुद्धा विषय आहे. गीता हा जीवनचर्येचा सुद्धा विषय आहे. दैनिक दिनमान दिनक्रम आपला आयुष्य जगण्याचा अभ्यास म्हणजे गीता आहे. अशा प्रकारची ही श्रेष्ठ कृती म्हणजे गीता आहे. तर या गीतेमध्ये मग काय सांगत होतो मी, असे अनेक योग सांगितलेले आहेत. त्याच मध्ये मग आपला अभ्यासक्रम आहे योगशास्त्र. तर योगशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी जे जे आहे, आणि 16वा अध्याय का ठेवला होता माहितीये? 16व्या अध्यायामध्ये योगाचं काय आहे कुणाला कळेल? सात्विकता अंगामध्ये कशी यायला पाहिजे, सात्विक दैवी संपत्ती आणि असुर संपत्ती. सात्विकता वाढावी. आपल्या योगाला का घेतलंय असं वाटतं म्हणत होतो मी? काय योगाशी काही कनेक्ट आहे का ते 16वा अध्याय? तर धर्म अर्थ म्हणजे काम म्हणजे क्रोध, लोभ, मोह हे आचार सगळं व्यवस्थेसाठी. सोडण्यासाठी सांगितलंय. मागच्या आणि जन्मीच कर्म करून आम्ही इथपर्यंत आलो, आता पुढे पण तेच कर्म करून मुक्ती प्राप्त करून घ्यावे. ते नाही, योग सूत्रातील सूत्र जुळवायचे. काय सांगतोय मी, राहू दे, आता सांगणार नाही. मग विचार करा, सत्व, 16वा अध्याय आणि योग सूत्र याचा समन्वय साधा. सत्व रजतमस. पंचक्लेश मधून बघा मुक्त काय आहे, बघा व्हायचं. असू दे. आता विषय थांबवतो. आता मी विषयाला सुरू करतो. शोधाला ठेवलंय तुम्हाला, ते शोध घ्यायचा आहे. ते भगवद्गीतेतील 16वा अध्याय आणि योग दर्शन काय साम्य आहे, काय योगाचं त्याच्यात काय आहे हे हुडकायचं आहे. आता तुम्ही अध्याय तर आपला झालाय, पण काय आहे ते शोधायला पाहिजे ना तुम्ही. उगाच आपलं पार झालं असं नाही. नाही नाही, आता क्रोध, लोभ, मोह निवांत सोडण्यासाठी. निवांत निवांत, आता नका असं नाही. मग ते मटका लावत आहेत तुम्ही आता. उगं मटका लावल्यावर एक नंबर लागला तर लागला नाही, अभ्यास करून संशोधनपूर्वक. ठीक आहे, असो. तर मग अशी गीतेची सुरुवात झाली. मग धृतराष्ट्र म्हणतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, अशा प्रकारे म्हणायला लागला. त्यानंतर मग संजय सांगतो काय व्हायला लागलं. मध्यभागामध्ये हे काय चालू आहे हालचाली हे सांगायला लागलेलं आहे. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो की सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन ठेव अच्युता असं सांगितलं. मग अच्युताने काय केलं, तिथे नेलं आणि पहा म्हणे, बघ तुला न्यायचं का इथे बघ म्हणले. तेवढ्यात बघितलं, भीष्माला बघितलं, तो माझा आजा आहे. भीष्म माझा कोण आहे पाहिलं. द्रोणाचार्यांना पाहिलं, पार्थ हा द्रोणाचा केला, जेने धनुर्वेदू मदती दिला, जेने मला नावलौकिक प्राप्त करून दिलं, त्या गुरुविरुद्ध मी शस्त्र उचलू. कृपाचार्य कुलगुरू त्यांना पाहिलं. परत पुन्हा एवढेच नाही, त्यांना वाटायला लागले सगळे सुहृद जन आहेत, सगळे माझे नातेवाईक आहेत, कसं कसं होईल. मग असं वाटायला लागलं, घाम फुटायला लागला. आधी तिथं शंखाचं वर्णन वगैरे 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 झालेलं आहे सगळं सुरुवातीला. मग ह्यांनी शंख वाजवले, इकडल्यांनी शंख वाजवले. मग शंखाचे नाव आहेत बरं वेगवेगळे. कुणाचा कोणता शंख होता, भगवंताच्या शंखाचं नाव काय होतं, एक दोनच विचारणार आहे. पंचजन्य. हा पांचजन्य, मुखपत्र आहे संघाचं, पांचजन्य. ठीक आहे, असो. तर असे वेगळे शंखाचं वर्णन आलं. मग परंतु पुढे असं होत 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 झालं. उत्साह होता अर्जुनाला सुरुवातीला, परंतु तो काही उत्साह फार काळ टिकला नाही, कारण तो अति उत्साह बिना विचारपूर्वक नव्हता. त्यामुळे त्यांनी शस्त्र ठेवलं. आणि शेवट आपण पाहत आहोत अध्यायाच्या शेवटी जाऊयात लगेच. पहिल्या अध्यायाच्या शेवटी, पहिल्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक काय आहे, पहिल्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. एवं मुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. आता काय केलं मग त्यांनी, रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून काय केला, एवढे म्हणजे काय काय बोललंय ते बरं का, आता काहीच बोललं नाही म्हणाल तुम्ही. म्हणजे सगळं तुम्ही वाचून घ्या बरं का, वाचायचंय पहिला अध्याय बरं का सर्वांनी, आणि दुसरा अध्याय पुन्हा सुरू करायचा आहे. तुम्हाला ग्रहपाठ येतो, तुम्ही वाचायचे सर्वांनीच सर्वांनीच बरं का. पहिला अध्याय श्लोक श्लोकार्थ श्लोक श्लोकार्थ असं सर्वांनी वाचायचं आहे बरं का, म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश होईल आपला बरं का. तर मग काय झालं, एवढं बोलून म्हणजे शोक करून
शोक करून अर्जुन काय केला, बाणासह बाणासह धनुष्य टाकून दिला आणि रथाच्या मागील भागात जाऊन बसला. असं झालं. मग आता काय करायचं हे कोण सांगत आहे? संजय धृतराष्ट्राला सांगतोय. धृतराष्ट्रांना. धृतराष्ट्राला सांगतोय. मग संजय आता दुसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली आणि दुसऱ्या अध्यायामध्ये संजय म्हणतो, तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम विषदंतमिदं वाक्यम वाच मधुसूदन. शोकाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाला भगवान मधुसूदन काय म्हणायला लागला, तर दुसरा श्लोक भगवद्गीता काढा प्रत्येकाने. श्री भगवान वाच. मग भगवान इथे बोलायला लागतात. दुसऱ्या अध्यायातील दुसरा श्लोक काय सांगतात, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्ती कर अर्जुन. बरोबर आहे. हे अर्जुना, या भलत्याच वेळी असा हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला आहे? कारण हा थोरांना न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि अकीर्ती करणारा, म्हणजे कीर्तीला सुद्धा चांगला नाही, असा तो शोक करू नको म्हणतो अर्जुन. म्हणजे सामान्यपणे बोलतो, भगवान बोलतात तसे. त्यानंतर आणखी दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात, क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. हे अर्जुना, काय कर, शंठपणा पत्करू नकोस, नपुंसकपणा सोडून दे, तुला हे शोभत नाही. कारण असा तुच्छपणा, दुबळेपणा सोडून तो युद्धाला तयार हो, असं सांगतात. म्हणजे इथे आणखी काही भगवंतानी बोललं नाही. मग एवढे दोन गोष्टी काय झाल्या, अर्जुनाला लागल्या बरं का. काय म्हणलेलं, शंडपणा सोड, दुबळेपणा सोड. मग अर्जुन का दुबळा होता का? तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. म्हणजे आपल्याला विवेक करायचा आहे बरं का. यामध्ये आपण कुणाशी युद्ध करतोय एवढं कळायला पाहिजे. ताकद असली म्हणजे आपण कुणावरही प्रयोग करतो का? होय, ताकदवर असलेला कुणावरही प्रयोग करतो का ताकदीचा? तर हे अर्जुन सांगायला लागतात. काय म्हणतात, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणम च मधुसूदन ईशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हव अरिसूदन. हे अरिसूदन, भगवंताचं नाव काय आहे? मधुसूदन. देवाचं नाव काय आहे? मधुसूदन. परंतु इथे शब्द प्रयोग काय करतात? अरिसूदन. देवाला पार्थ काय म्हणतात? हे अरिसूदन. अरिसूदन म्हणजे अरि म्हणजे शत्रू, सूदन म्हणजे मारणाऱ्या. हे शत्रूला मारणाऱ्या देवा. म्हणजे काय सांगतात, तू सुद्धा कुणाला मारतोस? शत्रूला. आणि तू मला काय सांगतोस? दुर्बळ, षंढ, असं म्हणतोस. आणि कुणाला मार म्हणतोस मला? कथम भीष्ममहं संख्ये द्रोणम च. भीष्माला आणि द्रोणाला मारायला सांगतोस होय मला, आणि षंढ म्हणतोस मला. ह्याच्यात काय मोठेपणा आहे? आपल्या गुरुला, आपल्या आजी आजोबांना, वाडवडिलांना मारण्यांना काय मोठेपणा आहे ह्याच्यात देवा, असं म्हणतात. एवढ्यावर नाही भागत तर 5व्या श्लोकामध्ये आणखी सांगतात, गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुन्निहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. असं सांगतात. पुढे आणखी असंच जातात. 6व्या श्लोकामध्ये परत बोलतात. 7व्या श्लोकामध्ये म्हणतात, कार्पण्य दोषोपहत स्वभाव. देवा, शोक उद्विग्न असल्या कारणाने मला काय कळत नाही, आता काय राहिलेलं नाही मला, करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झालेला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याची माझी बुद्धी असमर्थ झालेली आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे. काय विचारत आहे की खरे कल्याणकारक साधन काय आहे हे मला सांगा. मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम, तुला प्रपन्नम, मी शरण आलेलो आहे. हे सांगितल्याच्या नंतर मग परत संजय सांगतात, काय म्हणायला लागले, असं संजयाचं बोलणं झाल्यानंतर बरं का 11वा श्लोक पुढे चला लगेच. 11वा श्लोक इथून खरा उपदेश सुरू झालेला आहे बरं का. खूप सुंदर आहे गीता बरं का. 11वा श्लोक सांगतात की अशोचानन वशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचंती पंडितः. अर्जुना, तू शोक करू नको, कारण अशोचान, ज्याचा शोक केला नाही पाहिजे त्याचा तू शोक करतो आहेस. आणि प्रज्ञावादांश, प्रज्ञावान म्हणजे बुद्धिवानासारखं सुद्धा बोलतोस. ज्याचा शोक करावा त्याचा शोक करतोस.
आणि आणि बुद्धिवानासारखं आपण बोलतोस. मग गतासून आगतासूंश्च, गेलेल्यांचा आणि जाणाऱ्यांचा शोक न अनुशोचंती पंडितः. पंडित म्हणजे ज्यांची, पंडा म्हणजे बुद्धी ज्यांची विकसित झालेली आहे त्याचं नाव आहे पंडित. पंडित लोक झालेल्याचा आणि होणाऱ्या गोष्टीचा शोक करत नाहीत. गतासून आगतासूंश्च, गेलेल्याचा आणि होणाऱ्याचा. बरं का, गतासून आगतासूंश्च न अनुशोचंती पंडिता. पंडित तर रडत नाहीत आणि तू पंडितासारखं पण शहाणपणाचंही बोलतोस आणि कसलं मूर्खासारखंही वागतोस असं म्हणले. मग त्यासाठी काय झालं, इथून सुरुवात झाली कशाची, सांख्य योगाची. सांख्य दर्शनाची सुरुवात झाली संध्याताई. सांख्य दर्शन सांगायला लागलेत बरं का. सांख्य दर्शन काय आपण पाहिलंय, सांख्यकारिका, सांख्यसूत्र आपण पाहिलेत, योग दर्शनातील सूत्र पाहिलेत. त्यातील सूत्रात आपल्याला जसेच्या तसे कसे दिसतात बघा. सांख्य दर्शन भगवद्गीतेत कुठे पहा. हा, मग ते काय सांगतात पुढे तसंच. चला आता आणखी परत कितव्या श्लोकापर्यंत जाऊयात. हे वाचून घ्या बरं सगळेच तुम्ही घ्या. आता 16वा श्लोक. 16वा श्लोक. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. काय म्हणतात, असत वस्तूला अस्तित्व नाही, सत्वस्तूचा अभाव नसतो, अशा रीतीने दोहीचे सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिलेले आहे. तर मी सांख्य दर्शनाच्या वेळेस सांगितलं होतं बघा हे सूत्र. सांख्य दर्शनाच्या वेळेस मी सांगितलं होतं, नासतो विद्यते भावो, नासतो न असतः. असतः म्हणजे नाही, त्याचा कधी असणेपणा होत नाही. नासतो विद्यते भावो. भाव म्हणजे असणे. हो सर. भाव म्हणजे असणे. असणे कुणाचे नसते, जे कधीच नाही ते कधी आहे असं होत नाही. त्यावेळेस पण असंच बोललो होतो, वाक्याचा अर्थ कळाला नव्हता. काय आहे नाही ते कधी आहे होत नाही. आठवतंय का, जे नाही ना असतो विद्यते. विद्यते म्हणजे विद्यमान. ना भावो, बरं आहे. जे नासतो, जे असत नाही ते कधी असतो होत नाही. म्हणजे नाही ते कधी आहे होत नाही. आणि ना अभावो न अभावो म्हणजे नाहीपणा कुणाचा होत नाही. विद्यते सतः, जे सत आहे त्याचा कधी अभाव होत नाही. म्हणजे आहे हे कधी नाही होत नाही आणि नाही हे कधी आहे होत नाही. कळालं काय म्हणतो याचा अर्थ. आहे हे कधी नाही होत नाही आणि नाही हे कधी आहे होत नाही. नाही हे नाहीच असतं, आहे आहेच असतं. बर का. म्हणून उभयोरपी. मग हे सांख्याचा सिद्धांत आहे. म्हणजे सांख्य नवीन काही निर्माण होतं मानतात का, त्याला म्हणायचं सत्कार्यवाद. काय सांगायचंय, सत्कार्यवाद सिद्धांत सांख्याचा. कसा आहे, सृष्टी विस्तार नाही त्यावेळेस काय असतं, ते सृष्टी सर्ग होत नाही त्यावेळेस काय असतं, पुरुष आणि प्रकृती वेगळे वेगळे असतं. त्यावेळेस काय राहतं, हे असते मूळ स्वरूपामध्ये कारणामध्ये कार्य राहतं. काय करावं बाबा, सत्कार्यवाद. तेल राहतं. हा, तेल नाही म्हणजे तेल नाही असं नाही, तिळात होतं. मग नसलेलं तेल आलं का, नसलेलं येत नाही. बरोबर आहे. वाळूत नाही, वाळूतून काढा तेल. मग आहे म्हणूनच ते आलं. बरोबर आहे. आहे ते आहे फक्त प्रगट होणे आणि अप्रगट राहणे. म्हणजे असत वाटतं ते असत नाहीये, तर ते सत आहे. परंतु ते कुठं आहे, कारणामध्ये कार्य राहतं, कारणामध्ये कार्य होतं. तिळामध्ये तेल होतं. बरोबर आहे. तिळामध्ये तेल होतं, अभाव नव्हता, मात्र दृश्य नव्हतं. ते काय नव्हतं, दृश्य नव्हतं आणि दृश्य झालं. फरक एवढा आहे. म्हणून न अनुशोचंती. पंडित लोक मग शोक करतात का, म्हणजे कशाचा. आपण जन्मापूर्वी होतो का, प्रत्येकाचं वयानुसार बघा. 40-50 वर्षापूर्वी कोण कोण होतं. आता माझं 55 वय आहे म्हणेल कोणी, तर मग ते असतील. मग 60 वर्षापूर्वी म्हणूयात आपण, सगळ्याला जमेल. 60च्या पुढचं कोणी नाही बहुतेक.
60 वर्षापूर्वी कोण कोण होतं, कुठं कुठं होतं सांगेल का? नव्हतं. मग रडतो का आपण नसल्यासाठी? आणि पुढचे 60 वर्ष घेऊयात आता. नाही ना, कमी वय असणारे म्हणतील आम्हाला ज्या लवकर मारायचंय का म्हणतील. तसं नाही. मग 60-70 वर्षानंतर कोणी असणार आहे का? नाही. मग आधी नव्हतो, नंतरही नसणार आहे. मग एवढा काय म्हणजे मग अगोदर कुठे होतो? हेच तत्वज्ञानाने शोधायचंय. कारणामध्ये होतो. मग नंतर कुठे असणार आहेत? कारणामध्ये असणारच आहे. बरोबर आहे. कोण्यातरी जन्मामध्ये असणार आहे, मागे कुठेतरी असणार आहे. म्हणून जन्मण्याचा सुख मानायचं नाही आणि मेलेल्याचं दुःख मानायचं नाही. ह्याचंच नाव पंडित आहे. पंडिताची व्याख्या सांगतात कृष्ण. पंडित कुणाला म्हणायचं? की ग्रंथ वाचणारा नाही, जो जन्मण्याने सुखी होत नाही आणि मरणाचं ज्याला दुःख होत नाही. या दोन्हीमध्ये जो सहज आहे तोच पंडित आहे. आणि तोच काय आहे? स्थितप्रज्ञ. त्याचं नाव काय आहे? स्थितप्रज्ञ. त्यालाच मुक्ती मिळालेला आहे ना भगवद्गीतेमध्ये. आलं का लक्षात? कैवल्य आणि स्थितप्रज्ञाच्या पण तुलना करत आहोत. तो कधीच रडत नाही. मेलं तरी हसत हसत जातो. कारण अगोदरी मेलेलंच होतो. आणि रडतय कोण? कोण रडतय? उद्या मरणारा आज मेलेला रडतोय. रडणारा कोण आहे? अमर आहे का तो? हो सर. रडणारे कोण आहेत? उद्या मरणारे आज मेलेल्याला रडतात. बरोबर आहे. कारण हाही मरणार आहे. मग अरेकडे देखत मेले ना, मग मृत्यू टाळायचा प्रयत्न कर ना. मी मरणार नाही याचा प्रयत्न करायचा सोडून आपण रडण्यामध्ये घालवतो. हे पंडित लोक करत नाहीत, हे स्थितप्रज्ञ लोक करत नाहीत असं सांगतात. आलं लक्षात? चला, म्हणजे हे सांख्य तत्वज्ञानामध्ये स्थितप्रज्ञ आलेलं आहे. बरं का? मग दोन्ही समान आहे. असलं काय नसलं काय. दोन्ही. नसणे हे कधी असणे होत नाही, असणे कधी नसणे होत नाही. याचंच नाव सत्कार्यवाद आहे. याचंच नाव सत्कार्यवाद आहे. ठीक आहे. पुढे मग आता सांगतात अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. वाचून घ्या तुम्ही. असे असं सांगतात. पुढे 20वा श्लोक एक चांगला आहे. सगळे श्लोक चांगले आहेत बरं का. मोजकेच घेऊन मी स्थितप्रज्ञापर्यंत येणार आहे. तुम्ही सगळे श्लोक वाचायचे आहेत बरं. सर्वांनी सगळे श्लोक वाचायचे आहेत. पहिल्या अध्यायासह वाचून काढायचे सर्वांनी. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्यः शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. मी तत्व कसं आहे? न हन्यते हन्यमाने शरीरे. परत पुढचा आणखी सुंदर श्लोक आहे 24वा. अच्छेद्यो अयम अदाह्यो अयम अक्लेद्य अश्वश्य एवच. कसा आहे मी? अच्छेद्य. कशाने कापला जाणारा नाही. आत्मतत्व कसं आहे? न कापता येणार आहे. परत अदाह्य, न जळणार तत्व आहे. अदाह्य. परत अक्लेद्यो, क्लेद्य म्हणजे न भिजणार. अश्वश्य, कोरडं होणार सुद्धा नाही. भिजवता येत नाही, कोरडं वाळवता सुद्धा येत नाही. मग आहे कसं? तर हे तत्व कसं आहे? नित्य. सगळ्यात सुंदर श्लोक आहे बरं का हा 24वा श्लोक. दुसऱ्या अध्यायातील सर्वात सुंदर श्लोक आहे. नित्य. कसा आहे मग? नित्य आहे. सर्वगतः स्थाणुर अचलोय अयम सनातन. असं तत्व आहे. मग मी कशाला चिंता केली पाहिजे? असं बाकीचे श्लोक सांगतात. 27व्या श्लोकात सांगतात. परत काय सांगतात? जातस्य हि ध्रुवो मृत्युर जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचतुमर्हसी. जे जन्मलेलं आहे त्याची मृत्यू निश्चित आहे आणि ज्याची मृत्यू झालेली आहे त्याचा जन्म निश्चित आहे. त्यामुळं फक्त प्रगट होणे आणि अप्रकट होणे याच्यामध्ये शोक मानण्यासारखं काय आहे बाबा? झोपणे आणि झोपेतून उठणे. रोज रडतो का झोप लागल्यास? नाही रडत. याबाबतही खूप विस्तार करता येईल पण नाही घेणार. आता मग 28वा श्लोक आणखी सांगतात. व्यक्त अव्यक्त सांगत आहेत. हे सांख्य दर्शनाचं आहे. अव्यक्तादीनी भूतानी. भूत कसे आहेत? म्हणजे पुरुष जीव कसा जन्माला येतो पहा. कसा असतो? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत.
अव्यक्त निधनान्नैव तत्र का परिदेवना. किती सुंदर सांगतात. अव्यक्त आदिनी भूतानी. भूत कसे असतात? अगोदर अव्यक्तच असतात. जन्मापूर्वी आपण काय होतो? अव्यक्त होतो. म्हणजे अव्यक्त म्हणजे काय? कशाला म्हणलंय सांख्य दर्शनात अव्यक्त? पुरुषाला सर. अहो, चेतना नाहीये त्याला, अचेतन. अव्यक्त कोण आहे? प्रकृती. प्रकृती. बरोबर आहे. म्हणजे पुरुष प्रकृती संयोगाच्या अगोदर काय राहतं? प्रकृती कशी असते? अव्यक्त असतं. अव्यक्त. अव्यक्त आहे. प्रकृतीचं नाव सांख्य तुमच्याकडे कारिका आहे बा. अव्यक्त नाव आहे प्रकृतीचं. मग अव्यक्त असते. आणि ज्यावेळेस पुरुषाचा संसर्ग होतो त्यावेळेस ती काय होते? व्यक्तमध्यानी भारत. अव्यक्त आदिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत. म्हणजे अगोदर अव्यक्त होतं, पुन्हा व्यक्त झालं, आणि पुढे काय सांगतात? अव्यक्त निधनान एव. म्हणजे आणखी नंतरही अव्यक्तच होतं. सुरुवातीला काय होतं? अव्यक्त होतं. मध्ये काय झालं? व्यक्त झालं. परत पुन्हा काय झालं? अव्यक्त झालं. अव्यक्तच झालं. मग व्यक्त अव्यक्त होणे ह्याला काय शोक मानायची गरज आहे? तत्र का परिदेवना. त्याच्यात काय वेगळं आहे? जन्मापूर्वी अप्रगट असतात, मेल्यानंतरही अप्रगटच होतात. मग फक्त प्रगट असतातच एकदा. मग प्रगट आणि अप्रगट अशा स्थितीमध्ये शोक करण्याची गरज आहे का? नाही, असं सांगतात. म्हणून पुढे आश्चर्य व्यक्त करतात 29व्या श्लोकामध्ये. परत पुन्हा 30व्यामध्ये सुद्धा सांगतात, देही नित्यम अवध्योयम. देही सांगत आहे. देही कोण आहे? देह कोण आहे आणि देही कोण आहे? देह म्हणजे हा, देही म्हणजे पुरुष, देह देही. परत लिंगलिंगी आपण पाहिले का? धर्मधर्मी, धर्मधर्मी, लिंगलिंगी असं पाहिलंय ना शब्द संख्यामध्ये. तसं मग देह देही. मग त्याच्यासाठी काय शोक करण्याची गरज आहे का? असं सांगतात. आणि पुढे 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 मग असंच कशाचा उपदेश चालू आहे हा माहितीये का? हा उपदेश कशाचा चालू आहे? प्रज्ञा. सांख्य दर्शन सांगत आहेत भगवान. सांख्य दर्शन म्हणजे सांख्य आणि योग दर्शनाचे सिद्धांत एक आहेत. म्हणून भगवद्गीता योग यांचा ग्रंथ आहे. बरं का? आपण योगी वाचत नाहीत गीता म्हणून. सांख्य सिद्धांत सुरुवातीला सांगितलेत भगवंतांनी अर्जुनाला, नंतर बाकीची दर्शनं सांगितलेली आहेत. हे लक्षात घेण्यासारखी गोष्टही योग अभ्यासकांनी. बरं का? मग पुढे असं सांगत, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात वेदवादरतः पार्थ व्यवसायात्मिका बुद्धी. 41व्या श्लोकात सांगतात, व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदन बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. म्हणजे एकाग्र आणि अनेकाग्र, समग्र नाही बरं का. एकाग्र बुद्धीची आणि अनेकाग्र बुद्धीची महत्व सांगतात. जसं की चित्तवृत्ती निरोधरूप आणि अनेक फाटे फुटलेली बुद्धी. खूप सुंदर 41वा श्लोक परत. बरं का? कशी बुद्धी असते आणि कोणती बुद्धी कशी आहे हे सांगितलेलं आहे. आणि असंच सांगत मग पुन्हा पुढे 45व्या श्लोकामध्ये विशेष सांगतात. त्यानंतर 47व्या श्लोकामध्ये काय सांगत आहेत? कर्माचं महत्व सांगतात. आणि 48व्या श्लोकामध्ये आता काय येतंय पहा. 48वा श्लोक काढायचा आहे सर्वांनी. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्धयोः समो भूत्वा. अर्थ सांगा ना. अर्थ काढलं नाही? गीता नाही कोणाकडे? समत्वम योग उच्यते. समत्वम योग उच्यते. योग काय आहे? समत्व म्हणजे योग आहे. हे काय आलेली आहे? योगाची भगवद्गीतेनुसार पहिली व्याख्या. मग योगाचा आहे का नाही? म्हणून आपल्याला हे अभ्यासाला ठेवलेलं आहे. बरं का? म्हणजे भगवद्गीतेत योगाचं काय आपल्याला कळायला पाहिजे. हो, योगाचं काय कळायला पाहिजे की
विचारलं भगवद्गीता योगाचा ग्रंथ आहे म्हणावं. मग कुणी म्हणतील भगवद्गीता का बरं योगाचा अभ्यासाला आहे. एका मॅडमनी बघा तत्वज्ञानाची प्रस्तावना गेल्या वेळेस केले, युट्यूबवरच आज पाहिलं मी, ते खाली काही जणांनी कॉमेंट केलेली आहेत. तर ते म्हणतात तत्वज्ञानाचा पेपर योगाला का ठेवला कळालं म्हणे मला आज. मग तसं भगवद्गीता का ठेवली आहे हे तर कळालं पाहिजे ना. मग हे तर कळालं तर बरं आहे. नाहीतर उगाच काय आहे की करमणुकीला टाइमपास करायला योगाच्या विद्यार्थ्यांना भरकटवायला असं वाटू नये ना. त्यासाठी तर समत्वम योग उच्यते ही पहिली व्याख्या केलेली आहे. त्यानंतर 50वा श्लोक, बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योगः कौशलम कर्मसु कौशलम. कौशल्याने कर्म म्हणजेच योग होय. अशी योगाची दुसरी व्याख्या सुद्धा या सांख्यातच केलेली आहे, सांख्य दर्शनात केलेली आहे. म्हणजे बुद्धियुक्त आणि बुद्धीचं महत्व सांगत आहेत. इथे काय सांगत आहेत भगवान, बुद्धिविषयाचं किती वर्णन आलेलं आहे पहा. व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी हेही सांगितलं अगोदर. व्यवसायात्मिका म्हणजे एकाग्र बुद्धी, निश्चित बुद्धी, व्यवस्थित बुद्धी, व्यवहार्य बुद्धी. आणि अव्यवसायित्मिका म्हणजे अव्यवहार्य, अनेकाग्र असणारी, बहुशाखा असणारी, अनेक शाखा, अनेक अग्र असणारी, इकडे पण इकडे पण इकडे पण इकडे पण, अनेक आग्र पळवणारी, धावपळ करवणारी, निश्चित साध्याला न पोहोचवणारी बुद्धी सांगितलेली आहे. मग ही साधनेस योग्य नाही असं भगवान सांगतात. मग असं सांगत बुद्धियोगाचं महत्व सांगत 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 मग भगवान खूप पुढे आले, एवढं पुढे आले. मग सांख्य दर्शनाचा सिद्धांत अर्जुनाला कळाला, सांख्य सिद्धांत अर्जुनाला कळाले बरं का. एवढ्यामध्ये कळाले. आपल्या अभ्यासक्रमाला फक्त स्थितप्रज्ञा पाहिजे, पण मी सांख्य सिद्धांत सांगण्यासाठी थोडंसं विवरण केलं. माझं तर म्हणणं होतं की प्रत्येक श्लोक घ्यावा असं वाटत होतं मला, परंतु जवळपास 5-6 दिवस 10 दिवस तरी जातील, 5 तरी दिवस जातील कमीत कमी. म्हणून मी स्थितप्रज्ञा एवढा टॉपिक आहे कशाला घ्यायचं म्हणून तुम्हाला वाचण्यासाठी सोडत होते. आणि आता 54वा श्लोक काढायचा आहे सर्वांनी. 54व्या श्लोकामध्ये अर्जुन सांगत आहेत आता ही कसली बुद्धी असणारा, ज्या अगोदर सांगितले ना तुम्ही या काय स्थिर बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी, प्रज्ञावान, बुद्धिवान असं व्यक्ती काय असतो. आता प्रश्न पडला अर्जुनाला. अर्जुनाला काय प्रश्न पडतो ते आता 54व्या श्लोकात सांगत आहेत. अर्जुन म्हणत आहेत स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे भगवंता, स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञ कुणाला म्हणतात, त्याची काय व्याख्या आहे. समाधिस्तस्य केशव, समाधीत प्राप्त परमात्म्याला झालेला अशा स्थिर बुद्धी पुरुषाचं लक्षण काय आहे. स्थिर बुद्धी पुरुष स्थितधि किम प्रभाषेत किम आसित किम व्रजेत किंवा व्रजेत किम, किम आसित किम प्रभाषेत किम व्रजेत. म्हणजे काय म्हणतात, तो स्थित प्रज्ञ असणारा व्यक्ती कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो, या वर्णात आपला अभ्यासक्रमाचा भाग सुरू झालेला आहे. काय म्हणत आहेत अर्जुन, काय विचारलेलं आहे, सर्वजण जागे व्हा. श्लोक पहा काय म्हणत आहेत. स्थितप्रज्ञ व्यक्ती, समाधीस्थ असणारा व्यक्ती, स्थिर बुद्धी व्यक्ती, स्थितप्रज्ञ झालेला व्यक्ती कसा ओळखावा. मग त्यासाठी तो कसा बोलतो. प्रभाषेत किम, किम म्हणजे कसा बोलतो. आसित किम, आसित म्हणजे बसतो कसा. आणि व्रजेत म्हणजे चालतो कसा. मग याच्यावरून आपल्याला वाटेल की मग वाकडे पाय टाकत चालणारा असा चालतो, झुलत झुलत चालणारा असा असतो, असा अर्थ असेल का. आता इथं बोलतो कसा, चालतो कसा आणि बसतो कसा. पद्मासनात बसणारा स्थितप्रज्ञ असतो. आता प्रश्न विचारा आपल्याला. आता ही काय विचारलंय, बसतो कसा, बोलतो कसा आणि चालतो कसा. मग बसण्यावरून आपण स्थितप्रज्ञ ओळखायचं का, बोलण्यावरून स्थितप्रज्ञ ओळखायचं का, आणि चालण्यावरून ओळखायचं का.
असा अर्थ असेल का बरं? थोडस इथं 1 मिनिट आपण बोलूया, चर्चा करू आणि पुढे जाऊयात. आता कसं असेल बरं, विचार तरी यावा तुम्हाला म्हणून थोडस वेळ देतो. 1 मिनिट. हा, काय म्हणणं असेल बरं अर्जुनाचं? आचरण त्याचं कसं असतं त्या संदर्भात आहे सर. सर, बोलणं आणि त्याचं व्यक्त होणं म्हणजे त्याच्या हावभाव किंवा लक्षणातून सर आपल्याला अंदाज येतोच की पुढच्या व्यक्तिमत्वाचा, तो माणूस कसा असेल. आपण थोडीशी तरी त्याविषयी एक मनामध्ये हे करतोच ना सर. त्याचं चालणं बोलणं वागण्यावरून प्रथम दर्शनी तरी आपण एक मत बनवतोच की सर, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावरून बसण्यावरून. मला आताच असं सुचलं बघा, जर फरक काय? अर्जुनांनी कसं विचारलं. हा, बरं बोला सर. हा, तुम्ही काय म्हणताय? सर तो भक्तीत असेल तर कसा वागेल? नेहमीचा व्यक्ती हा, आणि ज्ञानवान व्यक्ती याच्यामध्ये फरक काय, असं मला काय विचारायचं आहे कळालं, त्याला. काय म्हणला? प्रश्न विचारताय का असं विचारलंय म्हणतात? नाही, असं त्यांनी विचारण्याचा उद्देश असा आहे की सर्व व्यक्ती सारखेच दिसतात, परंतु ज्ञानवान व्यक्तीमध्ये आणि इतर व्यक्तीमध्ये फरक कसा ओळखायचा, म्हणजे जे बदल आपल्यामध्ये घडून येतील ज्ञानाने ते कुठले असतील, असा त्यांना गर्भित प्रश्न आहे. गर्भित प्रश्न आहे. हो, बरोबर आहे, असं म्हणावंच लागेल. नाहीतर विचारलंय काय, कसा बसतो, कसा चालतो आणि कसा बोलतो, आणि भगवंत कुठेच सांगत नाहीत काय. मग आपण म्हणलो काय विचारलंय आणि काय सांगतोय असं म्हणलं पाहिजे होतं नंतर. बघा, आताच मला प्रश्न पडला असा, कारण विचारलंय असं पण सांगितलं तसं, पण अर्जुन काही विचारले नाहीत. मी असं विचारलं नव्हतं असं म्हणले नाहीत, म्हणजे असंच विचारलं होतं अर्जुनांनी. अर्जुनाला काय विचारायचंय ते भगवंताला कळालेलं आहे, त्यामुळे त्यांनी योग्यच सांगितलेलं आहे, बरं का. म्हणून आता सांगत आहेत की मग आसीत, आसीत म्हणजे बसणे. बसणे म्हणजे कुठे बसणे? कुठे बसणे? भक्तीच्या ह्याच्यात बसणे, हा, मध्ये बसणे. तो स्थिर कशामध्ये झालेला आहे? जो स्थितप्रज्ञ असतो तो कोणत्या बोधामध्ये स्थिर आहे? आत्मभावात. तो कोणत्या तत्वामध्ये स्थिर आहे? तो बरोबर. आत्मतत्व. हा, तो समाधान कोणत्या गोष्टीने झालेला आहे? आसित. आसित म्हणजे बसणे. बसणे म्हणजे स्थिर होणे. तो स्थिर कुठं झालेला आहे? हा, मग स्थिर झाल्यानंतर तो मार्गक्रमण पुण्या मार्गाने करतो, किंवा ते कोणत्या मार्गाने चालून ते स्थिर झालेलं आहे, बरं का. त्याचा साधना मार्ग कोणता आहे? चालणे म्हणजे आपण प्रस्थान पाहिलं, प्रस्थान म्हणजे जाणे. मग कुठं जाणे? चालत जाणे का? तसं व्रजेत किम म्हणजे तो चालतो म्हणजे काय, त्याची साधना काय आहे, स्थितप्रज्ञाचा प्रवास काय आहे, दिनक्रम काय म्हणल्यासारखं. म्हणजे दिनक्रम नाही म्हणायचं, दिनक्रम सोडा, शब्द माघारी घेतो तो. काय म्हणतोय मी? त्याचं आचरण, त्याची साधना काय आहे, बरं का. कुठल्या वाटेने गेल्यावर त्याने हे ज्ञान मिळवलं. हा, म्हणजे वाट विचारतात. वाट शब्दाचा अर्थ मग आपण काही स्थूल वाट घेत नाहीये, बरोबर आहे का. मार्ग, वाट, पथ या शब्दाचा अर्थ नुसतं मार्ग, आपण चालण्याचं रोड घेतो का? नाही घेत. तशा प्रकारचं मग तो चालतो कसा त्याचा साधना मार्ग काय आहे? काय विचारलं इथे? त्याचा साधना मार्ग काय आहे? हा, त्याचा स्थिरतेचा मार्ग कोणता आहे? त्यानं कोणत्या तत्वावरती आरूढ झालेला आहे? आणि मग आरूढ झालेलं आणि मार्गक्रमणा झालेलं त्याचं ज्ञान हे व्यक्त मुखाद्वारे होतं. मुखाद्वारे हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. तर त्याचे विचार काय आहेत? त्याचे विचार काय असतात? म्हणजे 3 प्रश्नामध्ये काय विचारलात? या स्थितप्रज्ञाची बुद्धी कशी असते, विचार काय आहेत, त्याची साधना काय आहे, आणि त्याचं तत्वबोध काय आहे, त्याचा बोध काय आहे, त्याची स्थिती काय आहे, या अर्थाने प्रश्न विचारलेला आहे. मग भगवान आता सांगायला लागले 55व्या श्लोकावरनं. आपण हे सगळे श्लोक घेणार आहोत आता इथून पुढचे. तर भगवान सांगतात, प्रजहाती यदा कामान, प्रजहाती, प्रजहाती नुसतं जहाती नाही, प्रकर्षेन जहाती,
जहाती म्हणजे त्याग करतो. कशाचा? प्रकर्षेनं करतो. कशाचा करतो? कामान. कोणत्या कामान? कामनेचा. आधी जहाती. जहातीचा अर्थ लिहून घेता येत का? घ्या. जहाती म्हणजे त्यागणे. प्रजहाती म्हणजे पूर्णपणे त्यागणे. कशाचा त्याग करतो पण पूर्णपणे? कामनांचा. कसल्या कामनांचा? संपूर्ण कामनांचा. आलं लक्षात? जो संपूर्ण कामनांचा पूर्णपणे त्याग करतो म्हणजे प्रजहाती यदा कामान सर्वान. मग तो सर्व कामनांचा त्याग करतो. कस काय त्याला शक्य आहे बाबा? कसल्या कामनांचा त्याग करतो? कुठल्या कामनांचा त्याग करतो? तर तो मनोगतान. तो मनातील. मनच आहे ना. खेळ करणार कोण आहे? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्षातही मनच पाडतं आणि भोगातही मन पाडतं. बंधनातही मनच करतं. म्हणून मनच बद्ध बनवतं, मनच सिद्ध बनवतं. मनच चांगलं बनवतं, मनच वंगळ बनवतं. म्हणून मनच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि संकल्प कुठे उगम पावतात? मनातच संकल्प विकल्प तयार होतात. इत्यादी सर्व गोष्टी ह्या मनानेच तयार होतात. म्हणून काय करतात? मनोगतान. हे पार्थ जेव्हा यदा म्हणजे जेव्हा मनातील संपूर्ण कामनांचा त्याग करतो. आणि मग त्याग का बरं घडतो? तर आत्मन्येवा आत्मना तुष्टः. बर का? साधना काय आहे त्याची सांगितले इथे. आत्मनी एव आत्मना तुष्टः. आत्मनी एव आत्मना तुष्टः. एवढंच एक पद घ्या आता. काय? आत्मनी एव आत्मना तुष्टः म्हणजे आत्मना म्हणजे आत्म्याने, आत्मनी आत्म्यामध्येच म्हणजे आत्मा आत्म्यामध्येच संतुष्ट होतो. त्याचा आत्मा काय झालेला आहे? स्वतःमध्येच संतुष्ट झालेला आहे. सांख्याचा सिद्धांत आहे बरं का इथे. पुरुषाला विवेक ख्याती प्राप्त झालेला आहे इथे. विवेक ख्याती, स्वबोध झालेला आहे. स्वतःच्या श्रेष्ठतेचं अनुभव आलेला आहे. यालाच काय नाव आहे सांख्य दर्शनामध्ये, योग दर्शनामध्ये? विवेक ख्याती. विवेक ख्याती. आणखी दुसरा पुरुष ख्याती. पुरुष ख्याती. पुरुष ख्याती म्हणजे ख्या येते. ख्य म्हणजे ज्ञान. ज्ञान कशाचं ज्ञान? पुरुष तत्वाचं ज्ञान. पुरुष तत्वाचं म्हणजे आत्मतत्वाचं ज्ञान. आत्मा आणि पुरुष एकच आहे बरं का. सांख्यामध्ये पुरुष म्हणतात, त्याला चित्रमध्ये काय म्हणतात? आत्मा म्हणतात, जीव म्हणतात. हे तर माहिती आहे आपल्याला. तर तो स्वतःमध्येच संतुष्ट असतो. त्याला इतर गोष्टीची काही गरज पडते का? ज्याला एकटा बसल्यानंतर करमत नाही त्यानंच मोबाईल काढतो. मोबाईल का कधी घेतो व्यक्ती? कधी गेम खेळतो? गेम कधी खेळतो? एकटा बसून करमत नाही तेव्हा खेळतो. एकटा असून बोर झाले म्हणजे काहीच टाइमपास काम करायला. एकटा असल्यावर त्यांना बोर होतं. म्हणजे तो एकट्यामध्ये समाधान राहत नाही. कसा बसतो कळालं का? व्यवहारी सुद्धा आपल्याला बघायचं होतं. स्थितप्रज्ञ कसा असतो पहा. एकटं कर्मच ना गेले, कुठेतरी बाहेर जाऊन बसावं का वाटतं. किंवा कुणी बोलायला आलं तर बरं वाटतं. मग काही नसलं तर टीव्ही चालू करावा वाटतो. टीव्ही चालू नाही केला मोबाईल तर घ्यावा वाटतो. म्हणजे काय आहे? तो स्वतःचं महात्म्य ज्याला कळालेलं नाही तो आहे. ज्याला हा स्वतःचं महत्व कळालेलं नाही, स्वतःचं ज्याला ज्ञान झालं नाही, त्याला दुसऱ्याची गरज पडते. बरं का? मग स्थितप्रज्ञ आणि स्थितप्रज्ञ नसलेल्याचं लक्षण आहे. मग त्याला काय झालेलं आहे की स्वतःच महात्म्य कळालेलं आहे. स्वतः कोण आहे हे कळालंच नाही त्याला. म्हणून तो स्वतःला काय बोर होतं म्हणून ते मोबाईल काढतो किंवा काहीतरी खेळावं लागतं. म्हणजे मनोरंजन करावं लागतं. मनोरंजन करावं लागतं का? मन त्याचं स्वतःकडे बसत नाही. मन हे अंतर्मुखी होत नाही. मन कारण एक अग्र नाही, एकाकडे झुकलेलं नाही. म्हणजे एक जो आहे तत्व, मन हे पुरुष तत्वाकडे झुकलेलं नाही, तो प्रपंचाकडे बहिर्मुखी झालेला आहे. ज्यांचं मन काय झालेलं आहे? बहिर्मुखी झालेलं आहे. ज्यांचे मनाचे द्वार कुठे आहेत? इंद्रियाकडे झुकलेले आहेत. बरं का? इंद्रियांचा सन्निकर्ष चालू आहे. काय चालू आहे? इंद्रिय सन्निकर्ष चालू आहे.
आणि डोळ्याच्या ठिकाणी, कानाच्या ठिकाणी, स्पर्शाच्या ठिकाणी, वाणीच्या ठिकाणी, रसनेच्या ठिकाणी त्यांचं काय आहे? मन काय झालेलं आहे? झुकलेलं आहे तिकडं. त्याला काय शब्द लोलूप. वापरतो आपण? इंद्रिय सन्निकर्ष. इंद्रिय लोलूप. सन्निकर्ष. हा, आणि तो आनंद कशामध्ये घेतो? इंद्रियार्थ सन्निकर्ष. इंद्रियाच्या विषयात. इंद्रिय अर्थ, अर्थ म्हणजे इंद्रियांचा विषय. सांख्यात पाहिले आपण इंद्रिय, अर्थ आणि सन्निकर्ष. बरं का? इंद्रिय, इंद्रियांचे विषय आणि दोघांमध्ये सन्निकर्ष. आणि त्यावेळेस त्याला आनंद येतो. मग तो आनंद खूप वेळाचा असतो का? नाही, तात्पुरता आनंद तो शोधत असतो. म्हणून तो काय करतो? कधी डोळ्याच्या मार्फत आनंद शोधतो. डोळ्यातून आनंद मिळत नाही. डोळा हे एक करण आहे. कसलं करण आहे? डोळे बाह्यकरण आहे. बाह्यकरण. करण, बरोबर. बाह्यकरण, अंतःकरण पाहिलेत आपण. मग डोळा एक करण आहे. करण म्हणजे अवयव, साधन. हा, मग वस्तू काय आहे? तर डोळ्याचा विषय. काय आहे डोळ्याचा विषय? वस्तू. रूप. रूप, रूप. मग बघण्यामध्ये आनंद येतो. मग वाईट बघण्यामध्ये, कुरूप बघण्यामध्ये आनंद येतो का? सुंदरता बघण्यामध्ये आनंद येतो? मग सुखानुषयी राग, दुःखानुषयी द्वेष. हा, मग रूपात जे रूप आवडतं त्यातून आपल्याला कशाचा अनुभव येतो? सुखाचा. जे वाईट बघा वाटत नाही ते दिसल्यानंतर आपल्याला दुःखाचा अनुभव येतो. म्हणजे रूप या विषयाशी डोळा हे इंद्रिय, त्यांच्यातून मनाचा झालेला सन्निकर्ष, याद्वारे ज्याला आनंद येतो म्हणजे तो अज्ञानी आहे, म्हणजे तो बहिर्मुखी झालेला आहे. मग त्याला आनंद आपल्यामध्ये संतुष्ट आहे का? तो नाही. मग त्या आनंदासाठी काय पाहिजे त्याला? करण पण पाहिजे आणि अर्थ पण पाहिजे. अर्थ म्हणजे त्या इंद्रियांचं विषय पाहिजे. विषय, करण आणि मन या सन्निकर्षामुळे त्याला आनंद वाटतो, सुख वाटतो. पण किती वेळ वाटतो? थोडा वेळ वाटतो. कंटाळा आला, ह्या पण विषयाचा कंटाळा आला, मग पुन्हा ऐकावं वाटतं. मग ऐकण्याबद्दल असंच सगळं घ्या, आता लागू करा प्रत्येक ठिकाणी. मग तो आत्मनी एव आत्मना तुष्ट नाही. त्याला काय पाहिजे? बाहेरच्या गोष्टीवरती तात्पुरता संतुष्ट आहे. बरं का? तात्पुरता गोष्टीवरती तात्पुरता संतुष्ट आहे. मग तो स्थितप्रज्ञ असतो का? नाही. मग याच्या विपरीत असणारा म्हणजे ज्यांचे इंद्रियद्वार, ज्याचे इंद्रियद्वार काय झालेले आहेत? बहिर्मुखी न राहता ते अंतर्मुखी झालेले आहेत. त्यांचे इंद्रिय कसे झालेले आहेत? विषयाकडून मनाकडे झुकले. मन इंद्रियाकडे झुकलेलं आहे का? नाही. मन हे एकाग्र झालेलं आहे. म्हणून त्याचं मन काय होतं? म्हणून मनाला काय कळालेलं आहे? आत्मतत्वाचं ज्ञान झालेलं आहे. त्यांना काय झालेलं आहे? आत्मतत्वाचं ज्ञान झालेलं आहे, पुरुषतत्वाचं ज्ञान झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याला या तत्वाच्या आनंदाशिवाय दुसरा आनंदाचा तोडच मिळत नाही. नाही या आनंदाशी जोडा, अशा प्रकारचं परमानंदामध्ये तो असतो. त्यामुळे तो बाहेरच्या तुच्छ आनंदाला शोधेल का? नाही. म्हणून तो कसा आहे? आत्मनी एव आत्मना तुष्टः. तो स्वतःमध्येच सुखी आहे, त्यामुळे त्याला दुसऱ्याची गरज नाही. मग असं झाल्या कारणाने मग काय झालं? मनोगतान, मनातल्या इच्छांचा सर्वान कामान प्रजहाती. त्याच्याकडे काय झालं? मनातील सर्व कामनांचा समग्रपणे त्याग झालेला आहे. का झालेला आहे? तर त्याला काय झालंय? आत्मबोध झालेला आहे. बरं का? त्याला तत्वाचा बोध झालेला आहे. आणि तत्वाचा बोध हा आनंददायी असल्या कारणाने तो तत्वाचा बोध म्हणजे कशाचा बोध? आणखी तत्वाचा म्हणजे दुसऱ्याचा नाही. कुणाचा बोध झालाय? स्वचा झालेला बोध आहे. बरं का? आत्मनी पदाने काय सांगायचंय? स्वचा बोध झालेला आहे. मग स्व एवढं भारी असताना काय सांगा? उदाहरण सापडणार. आपण भारी असताना दुसऱ्याला कोण बघेल का? आपल्यापेक्षा काही मोठंच नाही जगामध्ये असं कळाल्यानंतर कुणाला भाव देईल का? ते नाही. त्याच्यासाठी ते बाकीचं सर्व जग तुच्छ झालेलं आहे. या कारणाने मग तो आत्मनी एव आत्मना तुष्ट, आत्माचा बोध झाल्या कारणाने तो आत्मबोधामध्ये काय आहे? संतुष्ट आहे. तुष्ट, हा तो तुष्ट झालेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? संतुष्ट झालेला आहे. संतुष्ट झालेला आहे म्हणजे परिपूर्ण झालेला आहे. आणि परिपूर्णतेमुळं बाहेरचं काही साठवायला त्याच्याकडे जागा आहे का? नाही.
ज्याच्यात जे साठवायचे ते परिपूर्ण असेल त्याला बाहेर त्याची गरज आहे का? नाही. त्याच्याच मध्ये एवढा आनंद आहे, कारण आत्मा कसा आहे? सच्चिद आनंद स्वरूप आत्मा आहे. आत्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. आणि आनंद स्वरूपामध्ये आनंदामध्ये जो नाहतोय त्यानं बाहेरचा ग्राम मध्ये आनंद कशाला घेईल? बाहेरचा ग्राम मध्ये मिलीग्राम मध्ये आनंद शोधाय कशाला जाईल? इथे जो आनंदामध्ये आनंदाच्या डोहामध्ये सागरामध्ये राहतोय तो बाहेरच्या क्षणिक छोट्याशा आनंदामध्ये जाऊ शकेल का? नाही. म्हणून तो काय होतो? आत्मनी एव आत्मना तुष्टा. इथे वाक्य काय असेल? तो स्वबोधामुळे स्व आनंदामध्ये एवढा संतुष्ट झालेला असतो. लिहून घेत असाल तर संतुष्ट झालेला असतो. त्यामुळे त्याला स्वबोधाच्या पलीकडे आत्मबोधाच्या पलीकडे स्वात्मसुखामध्ये स्व आनंदाच्या बाहेरचं दुसऱ्या आनंदामध्ये त्याला काय नाही? रस नाही. कारण तो स्वबोधामध्ये स्व आनंदामध्ये काय झालेला आहे? संतुष्ट झालेला आहे. परिपूर्ण बोधामध्ये तो आनंदित झालेला असल्या कारणाने त्याला इतर गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा राहिलेली नाही, कारण त्याच्याकडे सर्वोत्तम आहे. स्वकडे सर्वोत्तम प्राप्त झालेलं असल्या कारणाने इतर प्राप्तीची इच्छा होणे संभवत नाही. मग त्याचं मन काय झालं? बाहेरच्या स्थितीकडून ते अंतर्मुखी झालं आणि ते बोधाकडे अग्रसर झाल्या कारणाने ते आत्मतत्वामध्ये लीन झालेलं आहे. त्यांचं मन कुठे आहे? आत्मबोधाकडे आहे. म्हणून मन काय केलेलं आहे किंवा आत्मा काय आहे? तर स्वमध्येच संतुष्ट झालेला आहे. आणि स्वमध्ये संतुष्ट झाल्या कारणाने त्याच्या मनातील सर्व कामना काय झालेले आहेत? आपोआप त्याग झालेले आहेत. करत नाही तो त्याग करण्याची इच्छाच नाही त्याला, त्यानं घ्यायचीच इच्छा नाही, तर त्याग सुद्धा संपूर्ण घडलेला आहे. अशाच व्यक्तीला, किंवा आता आणखी उलट घेऊयात, आता असं करूयात, ज्याच्या मनातील सर्व कामनांचा त्याग झालेला आहे त्या कारणाने त्याच्याकडे फक्त आत्मबोधाची संतुष्टी राहिलेली आहे असंही म्हणता येईल. इकडून तिकडे जा किंवा तिकडून इकडे या, बरं का. सर्व इच्छांचा त्याग झाल्या कारणाने तो आत्म्यामध्ये संतुष्ट आहे, किंवा आत्मबोधाने त्याच्याकडून सर्व इच्छांचा त्याग झालेला आहे. दोन्हीपैकी कळालं ना काय म्हणतोय मी? अर्थ चांगला कळालेला आहे. ठोसर सर बरोबर आहे ना? त्याला स्वचा बोध झाल्या कारणाने त्याला इतर इच्छा राहिलेल्या नाही, किंवा मग इतर असं म्हणावं लागेल, मग स्वचा बोधामुळे हे सगळंच चांगलं झालं. आपल्याला योग दर्शनामध्ये हा विषय येणार आहे बरं का. वैराग्य प्रकरण जो आहे, आपल्याला वैराग्य म्हणजे अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा या प्रकारामध्ये आपण पाहायचंय की वैराग्य ही दोन प्रकारे येतं. वैराग्य कुण्या कारणाने आलेलं आहे त्या कारणावरनं सुद्धा वैराग्याचा प्रकार केलेला आहे बरं का. वैराग्याचा प्रकार योग दर्शनामध्ये वैराग्याचे सुद्धा प्रकार केलेले आहेत. मग वैराग्याचे प्रकार मग परवैराग्य अपरवैराग्य असं तर झालं, परंतु यामध्ये आणखी एक असं आहे की कोणत्या गोष्टीमुळे वैराग्य प्राप्त झालेलं आहे अशा अर्थाने सुद्धा वैराग्याचं वर्णन तिथे आलेलं आहे. आपण तिथे पाहता येईल. कधी काय सांगत होतो मी मग? जर स्वचा बोध झाल्या कारणाने त्याला कशाची इच्छा राहिली नाही, हे एक एवढ्यातच थांबतं. परंतु सगळ्या कामनांचा त्याग झाल्याने तो आत्म्यामध्ये संतुष्ट आहे असं म्हणलं तरी एक प्रश्न उपस्थित राहतो, एक प्रश्न उपस्थित असतो. काय प्रश्न होतो? सर्व कामना कस काय त्याग होतील त्याच्याकडून? त्याग कशामुळे झालेला आहे? त्याला जर स्वचा बोधच झालेला नाही, तो संतुष्ट झालेलाच नाही बरं का. एक वरून खाली येण्याचा क्रम आहे, एक खालून वर जाण्याचा क्रम. मग आता खालून वर जाण्याचा क्रम सांगतो मी यामध्ये. आहेत ना? कळालं ना मी काय म्हणतोय ते? कळालं ना काय म्हणतोय मी? म्हणजे ज्याला स्वचा बोध झालेला आहे म्हणून त्याला कशाची इच्छा राहिली नाही, बरोबर आहे. उदाहरणार्थ काय म्हणू, जाऊ द्या, काय सांगावं, महत्वपूर्ण काय वस्तू सांगावं की खूप मोठ्या पदावर गेलेला आहे तो, त्यामुळे बारक्या पदाची त्याला गरज आवश्यकता वाटत नाही, बरोबर आहे असं म्हणता येईल आपण. तो खूप मोठ्या पदावर आहे. तमसो मा ज्योतिर्गमय असं झालंय. हो, परंतु तमसो मा ज्योतिर्गमय आहे, ते तमाकडून अंधाराकडे आहे.
हा हा बरोबर. हा, इथे काय आपल्याला म्हणतंय की स्वबोध पाहिजे आत- आपल्याला. स्वमध्ये संतुष्ट झालेला आहे म्हणून त्याच्या सगळ्या त्याग झालेल्या आहे वासनेचा. हे ठीक आहे आपल्याला, कारण स्व श्रेष्ठ आहे. मग स्वतः कलेक्टर झालेला आहे, मग त्यांना ग्रामसेवक, तलाठी वगैरे व्हावं वाटत नाही का? प्रधानमंत्र्याला आमदार व्हावं वाटत नाही. हा, उदाहरण असं घेऊयात, हे बरं आहे. प्रधानमंत्री पद मिळालेलं आहे, मग त्याला कोणी म्हणलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो महाराष्ट्राचा, होईल का? का होणार नाही? हे म्हणे माझ्या मी सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री मी ठरवणार आहे आणि मी मुख्यमंत्री हो. बरोबर आहे, म्हणजे त्यापेक्षा अप्रतिम माझ्याकडे, म्हणून बारक्याची इच्छा होईल का? नाही. होणार नाही. मग तशा अर्थाने ठीक आहे, सर्व कामनांचा त्याग कसा संभवतो हे सांगतोय मी. विषय काय घेतलेला आहे मी, तर त्याच्याकडे सर्व उत्कृष्ट कामनांचा आहे त्याग. आत्मनेव आत्मनातुष्टा, म्हणून त्याला सर्व कामनांचा त्याग झालेला आहे. हे ठीक आहे. परंतु जर आपण म्हणू मग आपलं कसं, आपल्याला जर सर्व आत्मनेव आत्मनातुष्ट व्हायचं आहे, बरं का, आपल्याला कामना आहेत, परंतु आत्मनेव आत्मनातुष्ट हे कसं व्हावं? तर यासाठी काय असेल तर सगळ्या कामनांचा त्याग पण होत नाहीये. तर काय एक कारण असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये काय झालेलं, विषयांमधलं काय दिसलं, नैश्वरपणा दृष्टीस आल्याने, विषयांमध्ये असणारी दुःख प्रवृत्ती काय आहे बघा. विद्येचा श्लोक कसा आहे, दुःख अज्ञान अनंत फला, सूत्र काय, अविद्या. चला असू द्या, सांगतो अर्थ सांगतो. असा आहे, जे आत्मामध्ये अनात्मा, अनात्मामध्ये आत्मा पाहणे, दुःखामध्ये सुख पाहणे, बरोबर आहे, इत्यादी इत्यादी. मग दुःख आहे त्याला सुख मानतोय तो, अशी गोष्ट झाली, हे त्याला कळून आलं. आता काय झालं, विषयामध्ये सुख नाही हे कळालं, बरं का. दृष्टीचा विषय घेतला, दृष्टीचा विषय ही कायम आनंदित करू शकत नाही, संतुष्ट करू शकत नाही, परिपूर्ण करू शकत नाही. रसनेचा विषय संतुष्ट करू शकत नाही, कर्णेंद्रियाचा विषय संतुष्ट करू शकत नाही, अंतःकरणाद्वारे इतर भाव भावनांचा विषय सुद्धा संतुष्ट करू शकत नाही, परिपूर्ण करू शकत नाही. हे ज्या वेळेस साधकाला कळायला लागलं, प्रत्येक विषयामधलं नैश्वरपणा दिसायला लागला, विषयामधलं दुःख जाणीव झाली, विषयामधल्या दुःखाचा अनुभव झाला, या कारणाने काय झालं, मग सर्व विषयामध्ये दुःखाची जाणीव झाली. सर्व विषयांमध्ये सत्ता, संपदा, मान इत्यादी सर्व विषयामध्ये, सर्व घटकांमध्ये दुःख आहे हे कळून आलं. हे कळून आल्या कारणाने तो काय करतो, समग्र विषयामध्ये, मग असं करत नाही, तो विषय बदलायला लागतो. सुरुवातीला काय होतं, हे वस्तू आवडली नाही म्हणून तो दुसरी वस्तू घेतो, दुसरी आवडली नाही तिसरी घेतो, तिसरी आवडली नाही चौथी घेतो. परंतु साधकाला साधनेमुळे काय होतं की एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीतून असे कळून येतं की सगळ्याच गोष्टी दुःखमय आहेत, सगळ्याच गोष्टी काय आहेत, दुःखमय आहेत. हे जाणीव ज्या वेळेस होते त्यावेळेस वस्तूंमधून, विषयामधून येणारा आनंद, विषयामधून येणारा आनंदाचा इच्छेचा त्याग करतो. विषयांमधून आनंद शोधण्याचा त्याग केला जातो. कधी केला जातो, तर विषयामधलं वैगुण्य दृष्टीस पडल्यानंतर, बरं का. विषयामधला दोष दिसल्यानंतर आले दोष, दोषानुदर्शनम सूत्रात कुठेतरी आहे बघा, दोषानुदर्शनम असं सूत्र आलेलं आहे कुठेतरी योगदर्शनामध्ये. विषयांमध्ये दोष दृष्टीत आल्या कारणाने त्या विषयांपासून व्यक्ती परावृत्त होतो, बरं का. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे, बरं का. उलटी पाहिल्यावर जसं घाण वाटतं अशा प्रकारचं मला चित्त विटलेलं आहे. कशाला विटलेलं आहे, संसाराला विटलेलं आहे. संसार किती दुःखमय आहे हे जाणीव झाल्या कारणाने तो संसारिक विषयाची कामना करत नाही. कारण का करत नाही, तर त्यांनी अनुभव घेतलेला आहे की संसारिक प्रत्येक विषयाचं सुख हे कायमस्वरूपी नाहीये, दीर्घकालीन सुख नव्हे, तर सुख नव्हेच आहे, ते दुःखच आहे. दुःखच आपल्याला सुख वाटत आहे, ते कशा कारणाने, अज्ञानाच्या कारणाने, अविद्येच्या अनुषंगाने दुःखामध्येच आपल्याला
सुखाची अनुभूती येत आहे. बरोबर आहे. गरम गरम चहा फुर ओढून पिण्यामध्ये आपल्याला चांगलं वाटत आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. परंतु डॉक्टरने सांगितलं की एवढं गरमी शरीरात असताना वरून काय घ्यायची गरज, एवढं गरम घेण्याची, हे चांगलं नाही. मग तुम्हाला पित्तविकार त्याच्यामुळे झालेले आहेत, असं जळजळ झालेली त्याच्यामुळे आहे, अपचन झालेलं आहे, गॅस होतोय, हे होतोय, ते होतोय, ते होतोय. काय झालं आता? चहामधील काय कळाला? दोष दिसून आला. बरोबर आहे. एवढा जे आपल्याला त्रास व्हायला लागलाय, कशाने व्हायला लागलाय कडे? चहाने व्हायला लागलाय. मग पुन्हा काय म्हणतो? कॉफी घ्यायला. मग पुन्हा तो कॉफी घ्यायला लागतो. पुन्हा सांगतात कॉफीमध्ये दोष दिसायला लागतात. मग पुन्हा काय म्हणतात? नाही ग्रीन टी घ्या. मग पुन्हा असं काही प्रकार केले त्यांनी. काय म्हणले काही नाही, म्हणले गरम पदार्थ घ्यायचेच नाहीत. कितीही थंड खाल्लं तरी आपण पहा, जरी आपण भाकरी किती चावतो आपण, कोण 32 वेळा चावतंय सांगा बरं? इथलं कोणी चावत नाही. 1 ते 2 वेळा चौकडे जातंयस बघा. म्हणतात डॉक्टर सुद्धा सांगत असतील पण चावत नाही. होय, सांगता एवढ्या वेळेस चावलं पाहिजे, असं होतं सांगतात. वागतात का तुम्ही सांगा बरं? बरोबर आहे का? आपोआप आता सवयच पडून गेलेली आहे. मग तरीही पहा, एवढं आपण खाल्लेलं जर उलटी करा, 2 तासाने उलटी करा, काय झालेलं असतं त्याचं? जशाला तसं निघतं का? नाही निघत. बरोबर आहे. किती गरम असतं पहा तुम्ही. मग काय झालं? मग एवढं हे असताना आपण घेण्याची काय गरज आहे बाबा? आपल्यातच एवढी गरमी असताना बाहेरून गरमी कशाला घ्यायची आहे, हे कळायला लागलं. आत्मनी एव आत्मना तुष्ट. बरोबर आहे. माझ्यातच एवढा आनंद आहे, मग बाहेरचा आनंद आपण शोधण्यात चुकायला लागलो. चहा घेतली काय, कॉफी घेतली काय, ग्रीन टी घेतली काय, डिकाशन घेतलं काय, आणखी काही घ्या, काळा चहा पांढरा चहा काही नाही, चहामध्येच सुख ओळखायचं सोडून दिलं त्याने. मग काय झालं? त्या चहामध्ये दोष दिसून आले. म्हणून तो विषयामधून सुख शोधत नाही. मग तो म्हणतो आता उलट जायचं, आपल्याला बाहेरून सुख घ्यायचं नाही, तर आतमध्ये जाऊयात आपण बघू. आणि त्यावेळेस मग काय होतं? सर्वान पार्थ मनोगतान. त्यावेळेस त्याच्याकडून प्रजहाती. कधी विषयांचा त्याग घडतो? विषयातील दोषदृष्टी साल्यानंतर. सांगितलं होतं का नीतिशतकाचं शतक? भर्तृहरीची कथा सांगितली होती का? बहुतेक बैठकीत बोलल्यावर सांगितलं होतं काही. कुडके सरांनी नीतिशतक मानलं होतं बहुतेक. त्यावेळेस चर्चा झाली का क्लासमध्ये झाली की? लक्षात नाही. ठोसर सर विसरले बा. क्लासमध्ये झाली. गुरुकुलमध्ये झाली तिथं. मग तिथं बसल्यावर चर्चा झाली होती की बसल्यामध्ये आपल्या. तर अशा प्रकारचं भर्तृहरीला जी बायको आवडत होती ते न आवडायची झाली. का झाली? दोष दिसल्यामुळे. तू अगोदर म्हणतो हमे तो लूट लिया मिलके हुस्ने वालों ने, दुसऱ्याला फळ दिलं, असं काही दिवस म्हणत होता तो. कळालं त्याला? नाही दोष दिसले, दोष दिसायला लागले. अरे गडे, दोष त्याला कशामध्ये दिसले? एका विषयात नाही दिसले, त्या काम प्रवृत्तीमध्ये दिसले. धिक्तामच्या धिक्ताम. त्याने धिक्कार आहे सगळ्याचा म्हणल्या. त्या स्त्रीचा धिक्कार आहे, त्या पुरुषाचा धिक्कार आहे, नवे म्हणे माझा सुद्धा धिक्कार आहे, आणि त्या कामदेवाचा सुद्धा धिक्कार आहे. कारण व्यक्ती बाहेरच्या विषयांमध्ये संतुष्ट कायम राहू शकत नाही. कारण हे ज्याला आवडतंय, समजा उदाहरणार्थ काय सांगाव, तुमच्याकडे समजा उदाहरण घेतो, सत्तेच घेतो, दुसरं कशाला. ज्यांना सरपंच नाही त्याला सरपंच होण्याची इच्छा आहे, आणि ज्यांना सरपंच आहे तो सरपंचकीमध्ये सुखी आहे का? नाही. त्याला विचारा. आमदाराला विचारा आमदारकीमध्ये सुखी आहे का? खासदाराला विचारा सुखी आहे का? मग बघा पंतप्रधानाला विचारा सुखी आहे का? त्याने बी मागतच फिरायला लागलेत. कोणीच सुखी नाही. म्हणजे काय झालं? एकावर न कळालं. मग काही भात पाहून बघायचा नसतो, एकदा दोनदा शिजलाय का बघायचा असतो, अख्खं पातेलं बघायचं असतं का? नाही. मग साधकाला काय कळायला लागतं? अरे गडे, कोणतीच बाहेरील गोष्ट आपल्याला सुखी करू शकत नाही. त्यामुळे आपण बदलत बसू नये. ह्याला बदलण्यापेक्षा विषयामधलंच त्याला दुःख दिसायला लागलं. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, रात्रंदिव विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, कवनामे शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. ज्ञानोबराय म्हणतात संसार हे दुःखाचं मूळ आहे, आणि या संसारिक पदार्थातून आपण सुखप्राप्तीची इच्छा करत आहोत. हे कुठं खरंय होय?
जे दुःखाचं मूळ आहे, झाड लावलेलं दुःखाचं आहे, आणि दुःखाच्या झाडाला फळं फळं सुखाची कशाची लागतील? दुःखाचीच लागतील पण अपेक्षा सुखाचेच फळं सुखाची लागतील. करतो. कसं लागतील? मग आपण बोये पेड बबुल का आम कहाँ से लाए? मग संसारामध्येच दुःख आहे हे कळायला लागलं. काय झालं त्याला? संसारामध्येच दुःख आहे, संसारामध्ये कारण दुःख. समग्र संसार दुःखमय आहे कळाल्याच्या नंतर हे कुठं आलेलं आहे? आणखी संध्याताई बौद्ध दर्शनामध्ये आलंय सर. समग्र दुःखमय आहे जग. मग त्याने निराशावादी बौद्ध दर्शनाला नैराश्यवादी का म्हणलं जातं? तर त्यांनी पहिल्या आर्य सत्यामध्ये दुःखाचा समावेश केलेला आहे. दुःख समावेश. सुख सत्य नाहीये. सत्य काय आहे? दुःख दुःख आहे. बरं का? दुःख सत्य आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे कळालं का? मग सगळीकडे दुःख असताना मग दुःखाच्या गावात जाऊन दुःखाच्या बाजारात सुखाचा माल खरेदी कसं करता येईल? ते शक्य नाही म्हटले. मग त्यावेळेस मात्र समग्र कामना नष्ट होतात. समग्र कधी होतात? नाहीतर काय करतो व्यक्ती? काय करतो मग? हे सोडतो, दुसरीकडे जातो. दुसरं नाही तिसऱ्या वस्तूला शोधतो, तिसऱ्या नाही चौथ्या, चौथ्या नाही पाचव्या. परंतु भर्तृहरीला कळालं. कसं कळालं? सगळ्या काही गोष्टी विष काही आपणच पिऊन बघायचं नसतं मरतंय म्हणून. विष पिल्यानंतर मरतं हे विष पिऊनच पाहायचं असतं का? प्रत्यक्ष प्रमाणाने जाणायचं असतं का? होय, विष पिल्याने मरतं असं सगळ्यांनी म्हणतात. तिथे कोण कोण पिऊन बघितलेलं आहे? नाही, न पिता कोणीच सांगतात. आणि ज्यांनी पिऊन बघितलं ते सांगायचं राहीन उपस्थित नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. नाही. बरोबर आहे? तर मग काय झालं? मग राजाला वाटलं मग आपल्याच राणीवर त्यांनी नाराज व्हायला पाहिजे होतं. परंतु तो झाला तर राणीचा जो प्रियकर होता तो सुद्धा तिच्यावरती संतुष्ट नव्हता. म्हणजे त्यांनी समजून घेतलं शीतावरनं भाताची परीक्षा. अरेकडे जगच असं आहे की कोणीच कोणावरती संतुष्ट कायमस्वरूपी राहू शकत नाही. यासाठी काय म्हणलं त्यांनी? वस्तूचा त्याग केला नाही, विषयाचाच त्याग केला. आलं लक्षात? नाहीतर आपण काय करतो? हे नाही ते नाही ते, तिसरं चौथं सुखाचं माध्यम शोधायला लागतो. कशात? संसारामध्ये. आणि हे गोष्ट ज्या वेळेस घडते त्याला म्हणायचं वैराग्य येतं. आणि ह्या वैराग्यामधून, वैराग्य कशामुळे आलं? तर विषयामधील दुःखाची जाणीव झाली. दुःखाचा अनुभव आल्या कारणाने सगळ्या मनातील कामनांचा त्याग होतो. आणि ज्या वेळेस मनातील सर्व कामनांचा त्याग होतो त्यावेळेस तो व्यक्ती आत्मबोधाकडे अग्रेसर होतो. त्यावेळेस साधक काय होतो? आत्मबोधाकडे अग्रेसर होतो. आणि ज्यावेळेस आत्मबोध होतो त्यावेळेस काय होतं? आत्मनेव आत्मना तुष्टः. त्यावेळेस काय होतं? आत्मनेव आत्मना तुष्टः. स्वतःमध्येच सुखी असतो. त्यावेळेस सुखासाठी बाहेरच्या कशाचीच गरज पडत नाही. कोणीच नसल्यावर आणखी आनंद येतो. एकट्या व्यक्तीला एकांतीचे सुख देई मज देवा. बरं का? अशा प्रकारचं सुख प्राप्त होतं असं भगवान सांगतात. मग हेच स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. स्थितप्रज्ञाचं पहिलं लक्षण काय आहे? मग ज्याच्या सर्व कामनांचा त्याग झालेला आहे. ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या वेळेस मनातील सर्व कामनांचा त्याग घडतो आणि आत्मतत्वामध्येच स्वतःमध्येच संतुष्ट व्हायला लागतो. आत्मामध्येच संतुष्ट असतो. त्या साधकाला, त्या व्यक्तीला काय म्हणतात? स्थितप्रज्ञ म्हणत असतात. असं या श्लोकाचा अर्थ आहे. आपण आता पुढे उद्या दुसरा श्लोक घेऊयात की स्थितप्रज्ञाचे आणखी काय लक्षण आहेत हे सांगणारा श्लोक घेऊयात. आणि उद्या आपण स्थितप्रज्ञ संपवण्याचा प्रयत्न करूयात. सर, ध्यान योग मध्ये पण योगारूढ होताना जे श्लोकाचं वर्णन केले ते मिळतं जुळतच वाटतं सर ह्यामध्ये. आणखी एक मी सांगणार आहे पुन्हा. काय करावं भानगड चौथा, घेत 5वा, 6वा हे श्लोक आणि ह्यामध्ये बरंच साम्य वाटतं सर. अर्थ, एवढं साम्य नाही. उद्देश. पूर्ण पात्र सर 12वा अध्याय आणि स्थितप्रज्ञ पहा काय काय साम्य येते. बरं का? 12व्या भक्ती अध्यायात काय आहे? योगातला ना, भक्ती योग. त्यामध्ये भक्ती पण योगामधले बरेचसे श्लोक असे हेच वाटतात. मग असा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास कसा केला पाहिजे? तुलनात्मक केला पाहिजे. एकत्र ठेवून अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे? एकाच बाजूने शिफ्टीला किंवा पायाला पोटाला धरून काय होतं? अर्ध सत्य असतं. बरोबर आहे? समग्र अभ्यास केला पाहिजे भगवद्गीतेचा. आत्मना तुष्ट म्हणतात आणि तिथं उद्धरेत आत्मना
असं स्वतः ध्यान हा योगामध्ये. हो आणि इकडं पण परत ते सगळे सर सुख दुःखाचे सममित्र समशत्रू ते सगळे तसेच वाटतात श्लोक, एकमेकांसारखेच वाटतात सगळे. हो. परत हे लक्षणं दैवासुर संपत्ती योगामध्ये किती येतात बघा बरं का. दैवी संपत्तीमध्ये हो येतात का बघा. हो 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 येतात सर, भक्ताच्या लक्षणामध्ये येतात का बघा. भक्ताच्या लक्षणांमध्ये सुद्धा येतात. आलं का येतात लक्षात. येतात सर. हा. हो हो येतात. त्यामुळं अभ्यास कसा करायचा, एकत्रित करायचा. त्रास होत नाही हो. काय होतं माहितीये का, त्रास होत नाही, आनंदाला की त्रास होत नाही. आपल्याला घरच्या कामाचा त्रास होत नाही. कारण का होत नाही, ते घरचं काम आपलं मानलेलं आहे. म्हणून जे आपलं मानलं, आपल्याला आनंद आला की त्रास वाटत नाही. म्हणून जर आपण आनंदाने अभ्यास केला, बरोबर आहे, असं जर सूत्र जुळवले आणि जर मन हर्षोल्लासात झालं बरं का, मन जर आनंदित झालं बरं का, मनोमय कोश तयार होतो यामुळे. अशा जर गोष्टी आपल्याला सुचायला लागल्या आणि क्षणाचा का होईना आनंद जरा आला आपल्याला, कशाचा, समजण्याचा. सर आनंद कशाचा आला आपल्याला, समजल्याचा आनंद आला. समजण्याचाही आनंद खूप सुंदर असतो बरं का. टाळी वाजवतो एकटा सुद्धा व्यक्ती आपापला टाळी वाजवतो, वा 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 म्हणतो, बरोबर आहे का. हा, क्रिकेटमध्ये पहा, छक्का मारला की इथं घरी उड्या मारतात, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. ते बाहेर उंच गेलं हो. खेळणं काही कॅच झालं असाच करता येते, अंग चुरून घेतं व्यक्ती बरं का, कॅच सुटावं म्हणून. करतात का नाही, का करतात. तसंच जर आनंदासाठी. आपल्याला गीतेमध्ये सुद्धा समन्वय साधायला लागला, आपलं काय जे वाटायला लागलं, जर आनंद यायला लागला, तर आनंद आल्यानंतर आपल्याला बोर होत नाही बरं का, उलट आनंद येतो. मग पाठ करायला लोड येत नाही आणि त्रास पण होत नाही बरं का. त्रास होत नाही बरं, पाठ करण्याचा त्रास घ्यायचाच नाही. म्हणून मी म्हणतो की पाठच करायचं नाही, पाठच करायचं नाही, आनंद घ्यायचा आणि मोकळं व्हायचं, पुढे जायचं. आनंद घ्यायचा पुढे जायचं, आनंद घ्यायचा पुढे जायचं, बरोबर आहे. ठीक आहे, आपण थांबूयात, खूप वेळ झाला, 1.25 तास झाले.